वन्स अगेन हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं वेलकम आहे आजच्या बिझनेस अपॉर्च्युनिटी मीटिंगमध्ये. आणि मीटिंग आज सुद्धा ओव्हरपॅक आहे. जस्ट आत्ता आपली मीटिंग सुरुवात व्हायची आहे आणि मीटिंग ऑलरेडी ओव्हरपॅक आहे. मी ऑल फॅमिलीजना रिक्वेस्ट करेल की ज्यांना शक्य आहे त्यांनी इंस्टाग्रामला लाईव्ह राहा आणि इथे नवीन पार्टिसिपेटना कनेक्ट करू द्या, जेणेकरून न्यू फॅमिलीज कनेक्ट होतील. खूप सारे डिस्ट्रीब्युटर्स, म्हणजे मी तुम्हाला सांगू का, आत्ता जो इथं स्क्रीनवरती वेटिंग रूम दिसते ऑलरेडी ती 500पेक्षा जास्त वेटिंगमध्ये आहेत. आणि सो माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी प्लीज ज्यांना शक्य आहे ते इंस्टाग्राम लाईव्हला राहा आणि बाकीचे सगळे मीटिंगमध्ये कंटिन्यू राहतील. आणि सगळ्यांचं वेलकम आहे आजच्या बिझनेस अपॉर्च्युनिटी मीटिंगमध्ये. आणि सगळ्यांना मी बघतोय बरेच नवीन चेहरे आहेत आणि खूप सारे असे प्रश्न घेऊन आलेत, काय सांगणार आहेत, काय आहे बिझनेस. असे काही लोक असे बसले, असे काही बसायचं नाही. पुढचे 40 ते 50 मिनिट रिलॅक्स राहायचं, समजून घ्यायचं ही अपॉर्च्युनिटी. त्याच्यासाठी मला थोडंसं बघायचं. मीटिंगमध्ये खूप सारे नवीन फॅमिलीज आहेत. प्लीज रिक्वेस्ट करेल सगळ्यांना, तुमचं नाव आणि जिल्हा, ज्या एरियातून तुम्ही बिलॉंग करता, प्लीज तुमचं नाव आणि ज्या जिल्ह्यातून आहात ते एकदा चॅटबॉक्समध्ये टाका, जेणेकरून मलाही कळेल की कोणकोणत्या एरियातून आता आपल्यासोबत फॅमिलीज कनेक्ट आहेत. प्लीज रिक्वेस्ट आहे, ज्या फॅमिलीजना आत्ता मीटिंगमध्ये म्हणजे वेळ नसेल त्यांनी लेफ्ट होऊ शकतात, कारण खूप सारे लोक ऑलरेडी मीटिंगच्या बाहेर वेटिंगमध्ये आहेत. सो ज्यांना आत्ता मीटिंग जस्ट एक टाइमपास म्हणून अटेंड करायची आहे ते मीटिंगच्या बाहेर जाऊ शकतात, म्हणजे नवीन फॅमिलीजला यायला वेळ ह्या ठिकाणी जागा असेल. आणि जर तुम्ही मीटिंगमध्ये असाल तर प्लीज चॅटबॉक्स तुम्हाला कंटिन्यू ॲक्टिव्ह ठेवायचं आणि कॅमेरा ऑन करून बसायचा. झोपून वगैरे मीटिंग अटेंड केलेली बिलकुल चालणार नाही. कॅमेरा ऑन करून प्रॉपर प्रेझेंटेबल राहायचं आहे पुढचे 30 ते 40 मिनिट, कारण तुम्ही आलात या ठिकाणी तुमच्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा बिझनेस कन्सेप्ट समजून घेण्यासाठी, ज्याच्यातून तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळं करण्यासाठी इच्छुक आहात. आणि जर तुम्ही वेगळं करायचं असेल तर भले थंडी असेल तर तुम्ही ब्लँकेट घेऊन बसा, पण मीटिंगमध्ये ॲक्टिव्ह राहा. ठीक आहे. सो माझं नाव राहुल गाईज आणि आजच्या या मीटिंगचा ॲज अ होस्ट मी आज तुम्हाला सगळ्यांना हा प्लॅन कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. सो आपण स्टार्ट करूया. मी बघतोय महाराष्ट्राच्या टोटली, म्हणजे आज अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून खूप साऱ्या फॅमिलीज आहेत. सगळ्यांचं मनापासून पहिल्यांदा स्वागत करतो. सो गाईज, बाय प्रेझेंटेशन आपण समजून घेणार आहेत हा कन्सेप्ट पूर्ण, आणि याच्यानंतर जे काही तुमचे प्रश्न असतील ते आपण सगळेजण क्लिअर करूया. सो सगळे रेडी आहात? जर असाल तर एकदा तुम्ही सगळेजण चॅटबॉक्समध्ये 1 टाईप करू शकता आणि आपण स्टार्ट करू आजच्या प्रेझेंटेशनला. मीटिंगमध्ये सगळेजण रेडी असाल तर चॅटबॉक्समध्ये एकदा 1 टाईप करा फास्टमध्ये. मला फक्त 1 मिनिट द्या. सो आय एम सॉरी. सो गाईज, सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा जे स्लाईड या ठिकाणी आहे ते म्हणजे प्रत्युष उद्योग समूह. खूप साऱ्या लोकांना हा प्रश्न असेल, काय आहे प्रत्युष उद्योग समूह, प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड. काही ज्या ऑर्गनायझेशनसोबत आज आपण काम करणार आहे, ज्या ऑर्गनायझेशनमध्ये ऑलरेडी हजारो लोक त्यांचं करिअर देऊन काम करत आहेत, त्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड. प्रत्युष उद्योग समूह नावाने याची पूर्ण भारतामध्ये ओळख आहे. आणि आज या ठिकाणी जर आपण सगळ्यांनी बघितलं तर मी स्वतः राहुल बिरादार ॲजचा होस्ट आणि ह्या कंपनीचा ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर ह्या लेवलला पोस्टवरती आज गाईज काम करतोय. त्यासोबत कीर्ती मॅम आहेत जे MBA इन HR फील्डमधून बिलॉंग करतात. आणि आज या कंपनीला ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही रन करतोय. जवळपास 8 वर्षाचा एक्सपिरियन्स, आणि त्या एक्सपिरियन्सनंतर आज आपण जे सक्सेस ऑल ओव्हर हिंदुस्थानामध्ये बघतोय, हे सक्सेस आज ह्याचंच एक फळ आहे. ते म्हणजे मागच्या 8 वर्षाचा जवळपास एक्सपिरियन्स या इंडस्ट्रीमधला जो होता, त्या एक्सपिरियन्सवरती आज प्रत्युष पूर्ण हिंदुस्थानामध्ये इतक्या मोठ्या लेवलला काहीच काम करत
आहे. त्यासोबत जर बघितलं, आता बरेच जणांचा जो एक सगळ्यात मोठा प्रश्न असेल की काय आहे प्रत्युष, जो सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न असेल की सर प्रत्युष काय आहे आम्हाला मेन. कारण सोशल मीडियाला आम्ही जेव्हा सर बघतो, फेसबुकवरती जातो, इंस्टाग्रामवरती जातो, प्रत्युष 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 एवढंच दिसतं, पण हे नेमकं प्रत्युष काय आहे हा सगळ्यात भरपूर जणांना पडलेला प्रश्न असतो. सो गाईज एक लक्षात ठेवा की प्रत्युष ही एक बेस्ट मॅनेजमेंट बेस्ड सिस्टम आहे, ज्या मॅनेजमेंट बेस्ड सिस्टमवरती प्रत्युष काम करते. म्हणजे आज पर जर बघितलं मॅनेजमेंट बेस्ड सिस्टम म्हणजे काय, एक लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी एक सिस्टम वर्क करत असते. आज या ठिकाणी आज आपण हजारो महिला एका सिंपल प्लॅटफॉर्मवरती जे काम करतायत, बिकॉज या ठिकाणी मॅनेजमेंटने दिलेली जी एक सिस्टम आहे त्या सिस्टमला फॉलो करून आज हे सगळेजण सक्सेसफुल होतात. सो गाईज प्रत्युष एक बेस्ट मॅनेजमेंट बेस्ड सिस्टम आहे, जी थेट फॅक्टरी ते ग्राहक या संकल्पनेच्या आधारावरती पूर्ण हिंदुस्थानामध्ये आज काम करते. साडी, कुर्तीज, ज्वेलरीज, रेडीमेड ब्लाऊज ह्या व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक न करता आपण घर बसल्या हा व्यवसाय करू शकतो. याला तुम्ही ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही या बिझनेसला बिल्ड करू शकता. आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं काय गाईज, तर ते म्हणजे की हा बिझनेस कसा करायचा आहे. कारण खूप सारे महिला अशा असतील जे वेल एज्युकेटेड असतील, पण खूप साऱ्या महिला अशा पण असतील की ज्यांच्याकडे बिलकुल नॉलेज नाही आहे, शिक्षण कमी झालेलं आहे, वय कमी आहे किंवा वय जास्त आहे. खूप सारे असे पण लोक असतील की ज्यांना करण्याची इच्छा आहे पण पैसा नाही आहे. खूप असे प्रश्न घेऊन आपण सगळेजण आपल्या आयुष्यामध्ये वावरत असतो. पण प्रत्युष एक अशी सिस्टम आहे गाईज, ज्याच्यामध्ये एक टीम, एक अनुभवी गाईडलाईन्स तुम्हाला पूर्ण गाईड करते हा बिझनेस कसा बिल्ड करायचा आहे, तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करते हा बिझनेस कसा बिल्ड करायचा आहे. म्हणजे मला आज एकाने एक प्रश्न विचारला, खूप छान प्रश्न होता की त्यांनी मला एक प्रश्न असा विचारला होता, मी माझ्या जुन्या फॅमिलीला सांगेल की एवढ्या कमी वेळेमध्ये प्रत्युष एवढी फास्टली कसं काय ग्रोथ झाली. तर मी त्यांना एकच उत्तर दिलं, बिकॉज एज्युकेशन सिस्टम, जे एज्युकेशन मॉडेल प्रत्युषनं दिलं. फक्त साड्या विकून बऱ्याच महिलांना काय वाटतं साड्या विकलं की मी आयुष्यात मोठी होऊ शकते. जर तसं असतं तर आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 8.5 लाख महिला साड्यांचा ऑनलाईन रिसेलिंग व्यवसाय करतायत. त्या सगळ्या आतापर्यंत खूप पुढे गेल्या असतात. पण आज जर या ठिकाणी बघितलं गाईज, तर एक लक्षात ठेवा प्रत्युष वाय का लोक सक्सेसफुल होतात, तर प्रत्युष या ठिकाणी एक अनुभवी टीम तुम्हाला गाईड करते हा बिझनेस बिल्ड करण्यासाठी आणि तुम्हाला मार्गदर्शन करते वेळोवेळी या बिझनेसच्या माध्यमातून पुढे कसं जाता येईल यासाठी. सो याच्यापेक्षाही महत्वाचं एक असतं ते म्हणजे का प्रत्युषच का. कारण सर आम्ही कुठल्याही होलसेलरकडून पण सर आम्ही साड्या आणून विकू शकतो, प्रत्युषमधूनच का घेऊन काम करायचं आहे. किंवा ज्या ऑनलाईन रिसेलर्स आहेत त्या कुठल्या ना कुठल्या होलसेलरकडून साड्या घेऊन ते रिसेलिंग करू शकतात, प्रत्युष सोबतच का. तर सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे टेक्नॉलॉजी बेस. आज आपण बघतोय ऑलरेडी आता 600 पेक्षा जास्त परिवार आज या मीटिंगमध्ये ऑनलाईन जर इकडे बघितलं झूम ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ॲज वेल ॲज इंस्टाग्रामवरती आज लाईव्ह आहेत. म्हणजे एक सिंपल गोष्ट जर आपण सगळ्यांनी बघितली, प्रत्युष एक टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टम आहे गाईज. इथं म्हणजे जर आता मला सांगा या 500-600 लोकांना जर मला एकत्र आणायचं असतं तर मला किती मेहनत करावी लागली असती. मला कुठेतरी एकत्र जागा बघावं लागलं असतं, ह्या सगळ्यांचं येणं जाणं, त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित नियोजन करणं, कित्येक गोष्टी मॅनेज कराव्या लागल्या असत्या. पण आज ह्या ठिकाणी आपण बघतोय की फक्त एका लिंकच्या माध्यमातून 600 परिवार हिंदुस्थानाच्या वेगवेगळ्या भागातून फक्त एका लिंकच्या माध्यमातून कनेक्ट आहेत आणि ते या मीटिंगच्या माध्यमातून आज हे कन्सेप्ट क्लिअर करून घेतात. सो गाईज प्रत्युष एक टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टम आहे, जी आज डे बाय डे ज्या ज्या गोष्टी नवीन टेक्नॉलॉजी ज्या कोणत्या येतात त्या प्रत्येक टेक्नॉलॉजी गाईज प्रत्युष काय करतं स्वतःमध्ये अपग्रेड करत असतं. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही सगळ्यात प्रत्युषची खासियत ती म्हणजे डे बाय डे कंपनीकडे होणारे अपडेशन्स. त्यासोबत प्रत्युषचं जे मॅनेजमेंट आहे, प्रत्युषची जी सिस्टम आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे व्हिजनरी. काहीच आपण एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ज्यावेळी मावळ्यांना सांगितलं की आपल्याला स्वतःचं स्वराज्य उभं करायचं आहे, म्हणजे आज सर्वसामान्य मावळ्यांसमोर एक व्हिजन ठेवण्यात आलं. आणि त्या व्हिजन म्हणजे काय, आम्हाला स्वतःचं स्वराज्य उभं करायचं आहे आणि त्या व्हिजनवरतीच लोकांनी विश्वास ठेवला. त्याच पद्धतीनं आज का प्रत्युष सक्सेसफुल आहे किंवा प्रत्युषमध्ये का करिअर दिलं पाहिजे, कारण गाईज या ठिकाणी एक व्हिजनरी मॅनेजमेंट आहे. म्हणजे आज 2024 चालू आहे तर 2030 पर्यंत काय काय गोष्टी होणार आहेत, काय गोष्टी केल्याने लोक पुढे जाणार आहेत, कसं होणार आहे, कोणत्या दिवशी किती लोक यशस्वी होणार आहेत, या सगळ्यांचा डाटा आज प्रत्युषकडे फर्स्ट डे पासून रेडी आहे. त्यासोबत जर बघितलं वुमन ड्रायव्हन म्हणजे लेडीजसाठी सगळ्यात खास का, कारण आज जर बघितलं भरपूर अशा महिला आहेत ज्यांना काहीतरी करायचं आहे, भरपूर अशा महिला आहेत ज्या वेल एज्युकेटेड आहेत, भरपूर अशा महिला आहेत ज्यांच्याकडे पैसा खूप आहे. पण या सगळ्याच्या माघारी एक गोष्ट असते ते म्हणजे मान सन्मान,
स्वतःच्या पायावरती स्टँड राहणं. खूप सारे लोक प्रत्युषकडे जॉईन का होतात, कारण मला आज कित्येक लोकांचे जेव्हा कॉल येतात की सर आमच्याकडे इतक्या महिला आहेत ज्यांना आम्हाला घरबसल्या काहीतरी रोजगार द्यायचा आहे, घरबसल्या त्यांना एक बिझनेस द्यायचा आहे. म्हणजे काहीच एक लक्षात ठेवा की खूप सारे लोक जेव्हा या सिस्टममध्ये, अनिता यादव मॅम प्लीज रिक्वेस्ट की तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मीटिंग लाईव्ह करू नका, इथं मीटिंगमध्ये डिस्टर्ब होत आहे. अनिता यादव कोण आहेत ते? सो मोस्ट इम्पॉर्टंट गाईज, वुमन्स ड्रायव्हन का म्हणलं जातं, कारण आज प्रत्युषला जे हिंदुस्थानामध्ये लीड केलं जात आहे ते सगळ्या महिला लीड करतायत आणि यशस्वीरित्या त्या महिला आज पुढे जात आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं बिझनेस फ्रॉम होम, म्हणजे आज जर बघितलं प्रत्युष एक असं प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या तुम्ही हा बिझनेस बिल्ड करू शकता. तुम्हाला कुठेही जाऊन, म्हणजे आज जर तुम्हाला 8-10 हजार सोडाव, मी सगळ्या महिलांना एक प्रश्न विचारतो, चला सगळ्यांना माझा प्रश्न आहे, 10,000 रुपये जरी आपल्याला एखाद्या ठिकाणी कमवायचे असतील तर आपल्याला काही ना काही त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी करावं लागतात, बाहेर मार्केटमध्ये जावं लागतं, काम भरपूर. मी कित्येक पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये मी बघतो 8-10 हजारसाठी महिला किती मेहनत घेत असतात, आम्ही स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे. पण आज प्रत्युषने जे एक सिस्टम रन केलं, प्रत्युषने ज्या व्हिजनने आज मार्केटमध्ये बिझनेस चालू केला, ते म्हणजे एकच की ते म्हणजे महिलांना घर बसल्या आपण कसा बिझनेस देऊ शकतो. आणि आज खूप आनंद होतो, अभिमान वाटतो की आज प्रत्युषच्या माध्यमातून 5,500 परिवार आहेत जे ऑनलाईन वर्क फ्रॉम होम घर बसल्या हा बिझनेस बिल्ड करतायत. त्यासोबत प्रत्युषचं जे मॅनेजमेंट अग्रेसिव्ह लेवलला एव्हरी डे काम करतं, कुठल्याही गोष्टीमध्ये आज सिस्टम अग्रेसिव्ह लेवलला काम करतंय. बेस्ट बिझनेस प्लॅन काहीच हे बघा, काहीतरी युनिकनेस असतं. कुठलीही गोष्ट एवढ्या लवकर यशस्वी होत असते तर त्याच्यामध्ये एक कुठली तरी युनिक गोष्ट असते. आज ही गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्युषचा बिझनेस प्लॅन खूप युनिक आहे, हा कन्सेप्ट खूप युनिक आहे, कारण आज या कन्सेप्टच्या माध्यमातून का हजारो लोक करिअर देतात, कारण या कन्सेप्टमध्ये खूप अशा बेस्ट, म्हणून इथं देण्यात आले काय, बेस्ट बिझनेस प्लॅन. त्यासोबत अक्रॉस द कंट्री तुम्ही हा बिझनेस तुमच्या घरामध्ये तुमचा उंबरठा न ओलांडता सुद्धा तुम्ही पूर्ण हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा बिझनेस तुम्ही करू शकता. बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट आणि बेस्ट सर्व्हिस, आज याच्या बलबुत्यावरती प्रत्युष महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे रेकॉर्ड अचीव्ह करत आहे. गाईज या गोष्टीचा खरंच खूप अभिमान वाटतो. माझ्याकडे खूप सारे नवीन नवीन लोक येत असतात, खूप साऱ्या लोकांचे कॉल्स येत असतात, कारण ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर, ॲज अ ओनर या नात्याने जेव्हा मला लोकांचे कॉल येतात, आम्हाला लोकांचे कॉल येत असताना एकच गोष्टीमुळे कॉल येतो, सर आम्ही तुमच्या ज्या साड्या आहेत आम्ही स्टेटसला वगैरे भरपूर जण, कोण म्हणतं मी याच्या स्टेटसला बघितलं, मी याच्या स्टेटसला बघितलं, पण त्यांच्याकडून जो येणारा एक रिस्पॉन्स असतो की सर तुमच्या साड्या युनिक आहेत, तुमच्या साड्या वेगळ्या आहेत, तुमच्या साड्यांची क्वालिटी वेगळी आहे. आणि ही सगळ्यात मोठं आज प्रत्युषचं आज यश आम्ही स्वतः मानतो. सो गाईज ह्यापेक्षा इम्पॉर्टंट काय तर प्रत्युषचं व्हिजन काय, प्रत्युषचं मिशन काय, लक्ष द्या का तुम्हाला प्रत्युषसोबत काम करायचं, याच्यापेक्षा महत्वाचं आहे की प्रत्युषचं व्हिजन काय, आपण कोणासोबत काम करतो तर आपण का केलं पाहिजे हे आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्वाचा विषय जर या ठिकाणी बघितला, सर्वसामान्य लोकांना एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणं, ज्या व्हिजनने प्रत्युषने नोव्हेंबर 2023 मध्ये एक बेंचमार्क क्रिएट करायला सुरुवात केला होता. एकच व्हिजन गाईज, 10 वर्ष झाले या व्हिजनने, मी 10 वर्षापासून काम करतो या इंडस्ट्रीमध्ये, पण एकच व्हिजन होतं 10 वर्षापासून, ते म्हणजे सर्वसामान्यांना एक बिझनेस क्रिएट करून देणं, एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणं. आणि आज या ठिकाणी जर बघितलं, संपूर्ण भारतामध्ये स्वतःचं एक जाळं पसरून एक मोठी कम्युनिटी तयार करणं. काही जे लोकांना ह्या गोष्टी कळत नाहीत, कम्युनिटी काय असते समजून घ्या, कम्युनिटीची ताकद काय असते समजून घ्या. आज बघितलं जिओने सुरुवातीला काय केलं, काय सुरुवातीला स्वतःचं जाळं पसरवलं. सुरुवातीला एक आपण सगळ्यांनी जर विचार केला, आज फ्री ऑफ कॉस्ट मध्ये नेटवर्क दिलं, लोकांना स्वतःकडे ओढून घेतलं. फ्री ऑफ कॉस्ट नेटवर्क दिल्यानंतर SMS फ्री केले, कॉलिंग फ्री केले, नेट फ्री दिलं. लोकांनी आयडिया, BSNL, वोडाफोन, एअरटेल सगळ्यातनं सिम कार्ड कन्वर्ट केले जिओमध्ये. स्वतःचं नेटवर्क पहिल्यांदा क्रिएट केलं आणि आज जर बघितलं त्याच्यामध्ये आज करोडोनी अब्जो कम्युनिटी आज त्याच्यामध्ये काम करते. ही तर गोष्ट मान्य करता गाईज, ही सगळ्यात मोठी ताकद आहे इंडस्ट्रीची. मराठी माणसालाही कळायला थोडासा वेळ लागतो, पण ही एक रिअल फॅक्ट आहे. ती म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जे प्रत्युषने एक स्वतःचं जाळं पसरवणं आणि एक मोठी कम्युनिटी तयार करणं आज सांगण्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. जवळपास 6,000चा आकडा आज प्रत्युषच्या लिस्टमध्ये आहे. 6,000 परिवार प्रत्युषच्या माध्यमातून आज हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करतायत. 2024 चालू आहे गाईज. पुढच्या 365 दिवसानंतर म्हणजे नोव्हेंबर 2025 पर्यंत प्रत्युष उद्योग समूह, प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या ऑर्गनायझेशनमध्ये तब्बल 10,000 परिवार प्रत्युषच्या माध्यमातून काम करत असतील, ज्यांचा महिना उत्पन्न कमीत कमी 10,000 रुपये असेल. मी मीटिंगमध्ये आता जवळपास इकडे 100 इकडे 500 600 लोक मीटिंगमध्ये लाईव्ह आहेत. माझा 600 लोकांना एक प्रश्न आहे, जर मी आज या मीटिंगमधल्या सगळ्यांना म्हटलं तुम्हाला लाख रुपये कमवायचे आहेत का, तर सगळेजण म्हणतील लाख रुपये नको आम्हाला. रिअल फॅक्ट आहे.
पण मीटिंगमधल्या सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे, या मीटिंगमध्ये असे किती जण आहेत, किती फॅमिलीज आहेत ज्यांना वाटतं की आम्ही जे काही काम करतो ते काम करत करत आम्हाला महिन्यात 8 ते 10,000 रुपये एक्स्ट्रा इन्कम झाला पाहिजे. त्यांनी चॅटबॉक्समध्ये 1 टाईप करा. मलाही बघायचं किती लोक इंटरेस्टेड आहेत, किती लोक खरंच त्यासाठी आहेत. आणि जर कोणी ह्या मीटिंगमध्ये ह्या माइंडसेटने आला असेल, मला ₹1,00,000 पाहिजेत, मला 2,00,000 पाहिजेत, 3,00,000 पाहिजेत, तर बाबांनो इथं ते लगेच शक्य नाहीये. मिळणार आहे, पण आज आमचे गुरु एक गोष्ट आम्हाला कायम शिकवली आहे की ₹1,00,000 कमवण्यासाठी ₹1,00,000 लायकीचा माणूस आपण बनलं पाहिजे. म्हणजे त्याची व्हॅल्यू आपण स्वतःची बनवली पाहिजे. मी ₹1,00,000 कमवून देऊ शकत नाही, ₹1,00,000 तुम्ही कमवू शकता तुमची व्हॅल्यू तेवढी बनवून. पण 8 ते 10,000 रुपये या कन्सेप्टमधून आज कोणती सर्वसामान्य व्यक्ती कमवू शकते. मी चॅटबॉक्समध्ये इकडे इंस्टाग्रामला मी लाईव्ह बघतो, इतक्या लोकांचे रिप्लाय आहेत. म्हणजे आज तुम्ही ज्या उद्देशाने ज्या इंटेन्शनने मीटिंगला आलात ॲज प्रत्युषचा, म्हणजे एक हे मी का सांगतो गाईज, ह्याच्या मागचं एक कारण होतं. जोपर्यंत तुमचे आणि माझे विचार, तुमचे आणि माझे विजन एक नाही होणार तोपर्यंत आपण इतिहास नाही रचू शकत. आज कंपनीचं विजन एकच आहे की सर्वसामान्य लोकांना 8 ते 10,000 रुपये उत्पन्न करून देणे, आणि तुमचं विजन एकच आहे की मला 8 ते 10,000 रुपये एक्स्ट्रा अर्निंग करणे. आणि ज्यावेळी हे दोन विजन एक येतात तेव्हा तो इतिहास रचत असतो जो मागच्या वर्षभरामध्ये प्रत्युषने पूर्ण हिंदुस्थानामध्ये केला. 2025 पर्यंत भारतामध्ये वैयक्तिक असे 50 स्टोअर असतील, ज्या 50 स्टोअरच्या माध्यमातून 10,000 परिवार हा व्यवसाय हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यामध्ये बिल्ड करत असतील. गाईज, ही छोटी गोष्ट नाही, कारण आज ऑलरेडी प्रत्युष 2024च्या एंडिंगला आपण आहोत. आणि मला सांगण्यासाठी अभिमान आहे की प्रत्युषचा मेगा स्टोअरचा आकडा जवळपास 24च्या वरती गेलेला आहे. म्हणजे 24 मेगा स्टोअर ऑलरेडी आता महाराष्ट्रामध्ये आपले सक्सेसफुली काम करत आहेत. सो गाईज, ह्या व्हिजनने, ह्या मिशनने आज प्रत्युष पूर्ण हिंदुस्थानामध्ये काम करत आहे. त्यासोबत जर एक गोष्ट बघितली तर मार्केट प्रोसेस काय म्हणते गाईज, हे थोडं समजून घेऊया आपण. मार्केट प्रोसेस काय आहे तर एक लक्षात ठेवा की कुठलंही प्रोडक्ट जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग होतं, तयार झाल्यानंतर, मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर पहिल्यांदा ते प्रोडक्ट कुठल्याही ट्रेडरच्या, वेंडरच्या माध्यमातून, ज्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये म्हणले जातात दलाल किंवा आडत्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये आडती असतो. जसं आता आपण जर समजा आपण कुठलं तर पीक पिकवत असेल, धान्य पिकवत असेल, तर पीक पिकवल्यानंतर आपण ते पीक कुठल्या तर जवळपासच्या आडतीकडे, जो आडत लाईनमध्ये आडत्या असतो त्याच्याकडे नेऊन आपण देत असतो. त्याच पद्धतीनं आज ह्या इंडस्ट्रीचे सुद्धा आडत्या सुरतमध्ये बसलेले आहेत. मोठमोठ्या आडती आहेत गाईज सुरतमध्ये, तुम्हाला माहित नसेल म्हणून हे तुमच्या उदाहरणासाठी सांगतो. जे हे आडती काय करतात, कुठलाही मॅन्युफॅक्चरर जेव्हा प्रोडक्ट तयार करतो त्या आडत्याच्या माध्यमातून, त्या वेंडरच्या माध्यमातून होलसेलरला हे प्रोडक्ट दिले जातं. होलसेलरच्या माध्यमातून ते प्रोडक्ट रिटेलरला दिलं जातं, जे तुमच्याकडे जवळपासचे दुकानदार आहेत त्यांना दिलं जातं, आणि रिटेलरच्या माध्यमातून ते प्रोडक्ट कस्टमरकडे विकलं जातं. गाईज, एक गोष्ट जर बघितली, मॅन्युफॅक्चरर, वेंडर, होलसेलर, रिटेलर, देन कस्टमर. म्हणजे मी पण कधी कधी विचार करतो, आता एक फॅमिली, एक लहान भाऊ, एक मुलगा आहे ना, आता मी सगळ्यांना सांगतो, कधी कधी मला पण प्रश्न पडतो, साडी बनते का किमतीला, पण ती साडी वेंडर, होलसेलर, रिटेलर, मग कस्टमरकडे, म्हणजे शेवटी मला पण प्रश्न पडतो ना, एक ओनर जरी असला, मी कॅल्क्युलेशन काढतो, जर मला एक वेंडर या मॅन्युफॅक्चर मला ही साडी एवढ्याला देत असेल तर ती साडी होलसेलर, रिटेलरचे कमिशन साईड केलं कितीला विकली जाते मार्केटमध्ये, हा प्रश्न मला ऑलवेज, आज सुद्धा नवीन प्रोडक्ट मला जर फॅक्टरीवाल्याने टाकलं, मी हा प्रश्न मला डोक्यात पडतो. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय गाईज, की ही ट्रॅडिशनल पद्धत मागचे वर्षानुवर्ष आज हिंदुस्थानामध्ये चालू आहे. पण आज ह्याच ठिकाणी जर बघितलं, जी साडी 300 रुपयाला बनते, ती 300 रुपयाला तयार झालेली वस्तू कस्टमरपर्यंत जाऊपर्यंत त्याची किंमत 700 ते 800 रुपये होते. मान्य करता ही गोष्ट? हॅलो, क्या ये एक्सेप्ट करते आप सभी लोग? जो प्रोडक्ट 300 रुपए में मैन्युफैक्चरिंग होता है, वही प्रोडक्ट जब कस्टमर तक जाता है उसकी कीमत कम से कम 700 से 800 रुपए बनती है, जिसमें आज जो भी प्रॉब्लम फेस करने पड़ते हैं, म्हणजे जे काही प्रॉब्लम, संकट येतात ना वेंडर्सला येतात ना होलसेलरला येतात. गाईज, मार्केटमध्ये दुखणं सगळ्यात मोठं कुणाचं आहे माहिती आहे का? दुकानदारांचं आहे, रिटेलरचं आहे. का? कारण दुकानदाराला काय काय मॅनेज करायचं आहे, दुकानदाराला त्याचं दुकान मेंटेन करायचं आहे, त्याला डेड स्टॉक मेंटेन करायचं आहे, त्याला उधारी मेंटेन करायचं आहे. अहो, त्या उधारीला तर इतके लोक कंटाळलेत की विचारू नका. म्हणजे कित्येक दुकानदारांनी दुकानदारी बंद केली फक्त उधाऱ्यांमुळे. अहो, पण एक व्यावसायिक, एक मारवाडी व्यक्ती, एक गुजराती माणूस दुकानदारी बंद नाही करत जेव्हा उधारी पडते तेव्हा. त्यावर डोकं लावलं जातं, त्यावर ऍक्टिव्हिटी केल्या जातात, आणि आपण याच्यामधनं गिव्हअप करत असतो. मी स्वतः आज महाराष्ट्रामध्ये गाईज मागच्या 2 वर्षांपासून मी रात्रंदिवस फिरतोय. मी कित्येक असे व्यावसायिक बघितले ज्यांनी दुकानं बंद केले, ताळे म्हणजे लॉक लावले मागच्या वर्षभरात. कित्येक दुकानं बघितली. का? याचं एकच कारण आहे, ऐकायचं सगळ्यांना. हॅलो,
मी बिझनेसला सांगणार आहे, पण मी तुम्हाला काही कारण, मला असं वाटतं माझ्या परिवारानं नॉलेज पण घेतलं पाहिजे. गाईज, मार्केटमधून आज जर हे सर्व व्यावसायिक बाहेर पडतायत, एवढे दुकानं टाकून लोकांची दुकानं बंद होत आहेत, त्याचं एकच कारण आहे. ते कारण म्हणजे लॅक ऑफ नॉलेज. लोकांकडे धंदा करण्यासाठी त्याचं नॉलेज नाही आहे. काय? धंदा करण्यासाठी लोकांकडे त्याचं नॉलेज नाही आहे. गाईज, बिझनेस करायला नॉलेज खूप लागतं, एक्सपिरियन्स लागतं, आणि तरच तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेस होऊ शकता. त्यासोबत जर बघितलं, पण आज मार्केटमध्ये ही जी सिस्टम आहे, ही सिस्टम खूप फास्ट, बेफान, भयानक स्पीडमध्ये. ती म्हणजे काय? ऑनलाईन शॉपिंग पोर्टल. आपण सगळेजण बघतोय, अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, मेशो आहे, अजिओ आहे, असे कित्येक ऑनलाईन पोर्टल आज हिंदुस्थानामध्ये सगळ्यात फास्टली बिझनेस बिल्ड करतात. मान्य करता? येस और नो? हॅलो, आज मला सांगा, अमेझॉन, फ्लिपकार्ट, मेशो, अजिओ, काय वाटतं, हे स्वतः साड्या मॅन्युफॅक्चरिंग करतात? वाटतं तुम्हाला? हॅलो, बिलकुल नाही. आज यांचं स्वतःचं साड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग नाही. आज ना अमेझॉनचं, तुमच्या बरी ते मीटिंगमध्ये जवळपास 600 लोक आहेत. तुमच्या कोणाच्या गावामध्ये अमेझॉनचं दुकान आहे का हो? हॅलो, अमेझॉन स्टोअर आहे का? हॅलो हॅलो हॅलो, अमेझॉन स्टोअर आहे का कुठे? कोणाच्याच गावामध्ये, कोणाच्याच घरामध्ये, कोणाच्याच एरियामध्ये अमेझॉन स्टोअर नाही आहे. पण आज अमेझॉन वर्ल्ड वाईड सगळ्यात हायली रिव्हेन्यू जनरेट करणारी सिस्टम आहे. सगळ्यात हायली, टॉप 1ला आहे गाईज. काय केलं अमेझॉनने? अमेझॉनने एकच सिस्टम केली, मॅन्युफॅक्चरकडनं बल्कमध्ये प्रोडक्ट उचललं, कस्टमरकडे डायरेक्टली सप्लाय केलं, आणि मध्ये सगळा पैसा ह्या अमेझॉन ऑर्गनायझेशन कंपनीने कमवला. आता आमच्या कल्पना मॅडम आहेत, जेव्हा गावातल्या दुकानदाराकडे जातात तेव्हा काय म्हणतात? पैसे 2 दिवसांना देते. पण जेव्हा अमेझॉनला जातात तिथं म्हणतो का हो मी 2 दिवसांना पैसे देते? हॅलो, नाही म्हणत. मग आज अमेझॉनला टोटली जो बिझनेस आहे तो प्री बुकिंगमध्ये, तो पैसा येतो, तो माल देतो, विषय संपतो तिथे. या ठिकाणी का सर्वसामान्य व्यावसायिक मार्केटमधून बाहेर पडतोय समजून घ्या गाईज. आज ऑनलाईनमध्ये काय लोक इतके उतरलेत. आज आपणच सगळे, तुम्ही, मी, माझ्या सहित. आज माझ्या घरामध्ये जर मला एखादी गोष्ट मागवायची असेल तर मी पहिल्यांदा ती चेक करतो ऑनलाईनमध्ये, अमेझॉनवरती मी स्वतः चेक करतो. रिअल फॅक्ट आहे ही, रिअल फॅक्ट आहे. मग आज या ठिकाणी एक सिंपल गोष्ट आहे गाईज, की ऑनलाईन शॉपिंग पोर्टल इतक्या मोठ्या लेवलला काम करतात. फक्त प्रत्युषने डोकं लावलं की आपण असं काय करू शकतो, आणि मराठी माणसांना, सर्वसामान्य लोकांना आपण कसा ऑनलाईन बिझनेस देऊ शकतो. फक्त एक छोटी आलेला विचार आज हिंदुस्थानातल्या हजारो परिवारांचं आयुष्य बदलतंय. आणि ते काय आहे तर चला समजून घ्या. त्यापेक्षा एक महत्वाचं आहे, ते म्हणजे न्यू बिझनेस स्ट्रॅटेजी. आता न्यू बिझनेस स्ट्रॅटेजी काय, थोडंसं आपण ते पण समजून घेऊया. आज जर आपण बघा, बरेच मेट्रो सिटीतून पण आता या मीटिंगमध्ये बिलॉंग करत असतील. मेट्रो सिटीमध्ये जर बघितलं, आजपासून 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी, जर समजा मला पुण्यामध्ये मी राहतोय, मला शिवाजीनगरवरून बाणेरला जायचंय, आणि शिवाजीनगरवरून बाणेरला जात असताना माझ्याकडे ऑप्शन काय, एक तर मी बाईकने जाईल, किंवा मी माझ्या 4 व्हीलरने जाईल, किंवा पीएमटी स्टॉपला जाऊन पीएमटीला हात नाही करत, पण पीएमटी स्टॉपला जाऊन पीएमटीने जाईल, बरोबर आहे, किंवा एखाद्या ऑटो रिक्षावाल्याला हात करून मी जाईल. येस और नो? हे सोडून काय ऑप्शन होते का आजपासून 10 ते 12 वर्षापूर्वी? बिलकुल नाही. पण कोणी एकाने डोकं लावलं आणि एक ऍप्लिकेशन बनवलं गाईज, ज्या ऍप्लिकेशनचं नाव आहे ओला उबेर. काय केलं ओला उबेरने? ओला उबेरने काय केलं? भरपूर असे ऑटो रिक्षावाले, 4 व्हीलर कॅबवाले अशा लोकांना सांगितलं, तुम्ही आमच्या ऍप्लिकेशनला तुमच्या कारचं रजिस्ट्रेशन करा, आणि तुम्हाला बसल्या ठिकाणी तुम्ही ज्या एरियात आहेत त्या एरियातले कस्टमर आम्ही तुम्हाला देतो. लोकांनी नोकऱ्या सोडून गाड्या घेतल्या, ऑटो रिक्षे घेतले, आणि स्वतःच्या गाड्या ओला उबेरला लावल्या. ओला उबेरने काय केलं तुम्हाला माहित आहे? लक्ष द्या बरं का, पूर्ण डोकं उघडं ठेवून मीटिंग ऐका. ओला उबेरने गाईज एका गोष्टीवर काम केलं, ते म्हणजे मार्केटमध्ये असणारे ड्रॉबॅक. ड्रॉबॅक काय मार्केटमध्ये? कस्टमरला ऑटो रिक्षावाल्याची गरज आहे, बरोबर आहे, ऑटो रिक्षावाल्याला कस्टमरची गरज आहे. या 2 लोकांना एका ऍप्लिकेशन मध्ये कनेक्ट केलं आणि मध्ये पैसा कमवला. आज ज्या ओला उबेरची मार्केटमध्ये स्वतःची एक रिक्षा नाहीये, ती कंपनी करोडो रुपये रिव्हेन्यू जनरेट करते गाईज. हे उदाहरण मी का देतोय? कारण ह्या स्ट्रॅटेजीज आहेत सक्सेसफुली, ज्या हिंदुस्थानाला आज लीड करतायत.
महिलांचं आवडतं उदाहरण जर बघायचं झालं, आज मला सांगा, पूर्वीच्या काळी आपल्याला जर जेवायचंय, हॉटेलला जाण्याची दोनच कारण होते, येस और नो? एक तर घरात कुणाचा वाढदिवस पाहिजे, तर घरात कुणाची अॅनिव्हर्सरी पाहिजे. म्हणजे जेवायला जाण्याचे मूळ काही कारण होते. त्या कारणानं म्हणजे घरात काही स्पेशल दिवस असेल तरच आपण जेवायला जायचो हॉटेलमध्ये, येस और नो? आज 2024 मध्ये हॉटेलला जाण्यासाठी कारण नाही लागत. दिवसभर काम केलं, जरा कंटाळा आला, आपण काय करतो, मेट्रो सिटीमध्ये झोमॅटो, स्विगी, येस और नो? झोमॅटो स्विगीने काय केलं, आज हॉटेलवाल्याला कस्टमरची गरज आहे, कस्टमरला हॉटेलवाल्यांची गरज आहे. दोन लोकांची गरज ओळखली, एक ऍप्लिकेशन बनवलं, ज्या ऍप्लिकेशन मध्ये दोघांना कनेक्ट केलं आणि मध्ये पैसा कमवला. ज्या झोमॅटो, ज्या स्विगीचं स्वतःचं एक हॉटेल पूर्ण हिंदुस्थानामध्ये नाहीये, तेच झोमॅटो स्विगी आज अखंड हिंदुस्थानावरती राज करतं गाईज, फूड इंडस्ट्रीमध्ये. विचार करा ना, काय स्ट्रॅटेजी आहेत. भरपूर महिला या मीटिंग मध्ये पण अशा भरपूर महिला असतील, वेल एज्युकेटेड असतील, रिसेलिंगचा बिझनेस करत असतील. पण मी बऱ्याच लोकांना म्हणतो, प्रत्युष वेगळंच आहे. का प्रत्युष वेगळं आहे? तर गाईज, प्रत्युषने पण एक अशी सिस्टम, अशी स्ट्रॅटेजी आज आपल्या हिंदुस्थानामध्ये आणली, जी स्ट्रॅटेजी मॅन्युफॅक्चर कडनं बल्कमध्ये प्रोडक्ट परचेस करते, कस्टमरला डायरेक्टली सप्लाय करते. पण कस्टमरला डायरेक्टली सप्लाय करत असताना कोणत्याही प्रकारचा होलसेलर, रिटेलर नसता आज आपल्या प्रत्युषमध्ये काम करणारे ज्या हजारो महिला आहेत, यांच्या माध्यमातून कस्टमरपर्यंत आपले प्रोडक्ट सप्लाय केले जातात. आणि जो काही पैसा तयार होतो, जो काही पैसा जनरेट होतो, तो पैसा प्रत्युषमधले मेगा स्टोअर, डिस्ट्रीब्युटर यांच्यामध्ये, कंपनीच्या प्रॉफिटमध्ये तो डिस्ट्रीब्यूट केला जातो. मला खरंच सांगण्यासाठी अभिमान आहे, मागच्या वर्षी तर कंपनीकडे फक्त 3 मॅन्युफॅक्चरिंग युनिट होते, ज्यांच्यासोबत कंपनी काम करायची. गाईज, फक्त 24 तास, पुढच्या 22 तारखेला प्रत्युष जवळपास नवीन 5 अग्रीमेंट करतीये, 5 न्यू मॅन्युफॅक्चरिंग युनिट ज्यांच्यासोबत कंपनी टायअप करतीये. आणि मी तुम्हाला आज या मीटिंग मध्ये, लाईव्ह मध्ये, रेकॉर्डिंग मध्ये 600 लोकांना माझा शब्द आहे, पुढच्या 90 दिवसानंतर प्रत्युष मध्ये मिळणाऱ्या साड्यांचे रेट आणि मार्केटमध्ये मिळणाऱ्या साड्यांचे रेट याच्यामध्ये कमीत कमी 20% ते 30% फरक असेल. हा माझं ओपन चॅलेंज आहे. गाईज, मी बरेच वेळा सांगत असतो, मी काहीतरी वेगळं करण्याचा कायम प्रयत्न करतो. बरेच वेळा माझं एकच इंटेन्शन असतं, जगापेक्षा वेगळं करायचंय. मला आता माझ्या डोक्यात तर एक आग लागलेली आहे, ऐकायची आहे का? लक्ष द्या इकडं, दुखी आत्म्यासारखे बसू नका मीटिंगला. काही लोक असे तोंड पाडून बसलेत माहितीला गेल्यासारखं. कुणा अहो, इथं बिझनेस आयुष्य बदलायला समजून घ्यायला आलं, तर एवढं तोंड पाडून कशाला बसलेत? बसायचे 30 मिनिट, जरा चेहऱ्यावर हसलं, स्माइल ठेवा. फोटो काढताना कसं स्माइल देता, तसं मीटिंग मध्ये पण थोडंसं ऍक्टिव्ह राहा, स्माइल ठेवा, चॅटबॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहा. बिझनेस करायचा नाही करायचा नंतरचा प्रश्न. आयुष्यभरात इथनं कुठं बाहेर गेल्यानंतर म्हणलं, अहो मी पण ती प्रत्युषची मीटिंग अटेंड केली ती, लय मजा आली मला 30 मिनिटात. हे तरी आयुष्यात भेटलं पाहिजे, बाकी सगळं नंतरच आहे. गाईज, जे आता पुढचं टार्गेट आहे, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ट्रेनिंग नाही घेणार आहे, मीटिंग मध्ये फक्त एक जस्ट डिक्लेअर करतो. पुढच्या 6 महिन्यामध्ये अशी वेळ प्रत्युष मार्केटमध्ये आणणार आहे की माझ्या प्रत्युष परिवारातल्या कुटुंबांकडे, प्रत्युष मधल्या महिलांच्या मागं होलसेलर लागतील. ताई, तुम्ही साड्या कुठून घेता मला सांगा. होलसेलर, मार्केटचे होलसेलर म्हणतोय, जावा मार्केटमध्ये कुठल्याही होलसेलरकडे जा, कुठल्याही जा. प्रत्युष तयार आहे मार्केट फोडायला. आज फक्त पुढचे 6 महिने भयानक रेकॉर्ड ब्रेक होणार आहे. काही आतापर्यंत आपण सगळ्यांनी काहीच नाही केलेलं आहे. पुढचे 6 महिन्यात प्रत्युष खूप काही गोष्टी आणणार आहे, यासाठी सगळ्यांनी तयार राहा. सो गाईज, प्रत्युष मॅन्युफॅक्चर कडनं डायरेक्टली प्रोडक्ट परचेस करतं, जे कस्टमरला डायरेक्टली सप्लाय केलं जातं. आणि कंपनीचे जे काही आज डिस्ट्रीब्युटर्स आहेत, मेगा स्टोअर आहेत, त्यांच्या माध्यमातून डायरेक्टली कस्टमरपर्यंत प्रोडक्ट सप्लाय केलं जातं. त्याच्यामुळे आज प्रत्युषमध्ये काम करणारे हजारो महिला पैसे कमवत आहेत, प्रत्युषमध्ये काम करणारे मेगा स्टोअरवाले पैसे कमवत आहेत, मिनी स्टोअरवाले पैसे कमवत आहेत, आणि कंपनी ही याच्यामध्ये सक्सेसफुली आज पुढे जाते. सो गाईज, आता आपण याच्यापेक्षाही महत्वाचं, बरेच लोक म्हणतात सर काय म्हणून आम्ही करिअर द्यायचं, तर एक लक्षात ठेवा, कंपनी गव्हर्नमेंट रजिस्टर आहे, तर काय करिअर बिअर लांब राहिलो. आज काय असतं मला एक सांगा. सगळ्या महिलांना माझा एक प्रश्न आहे, 500, 600, 700 लोकांना माझा एक प्रश्न आहे, दारू चांगली की वाईट? पटपट पटपट रिप्लाय द्या. चांगली? कोण आहे ते चांगली म्हणणारे? वाईट आहे ना? दारू वाईट असते ना, येस और नो? मला सांगा, भारत सरकार दारूला बंद करू शकतं का?
भारत सरकार दारूला बंद करू शकतं का? हॅलो, बिलकुल नाही. वाय? का नाही होऊ शकत ती गोष्ट? का नाही होऊ शकत ती गोष्ट? बिकॉज इंडिया गव्हर्नमेंट, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट याला सगळ्यात जास्त जो टॅक्स मिळतो तो टॅक्स मिळतो गाईज ड्रिंक मधून, दारूतून. जी गोष्ट वाईट आहे ती गोष्ट पण मार्केटमध्ये सक्सेसफुली चालते, कारण त्यातनं सरकारला जास्त पैसा मिळतो. गाईज सरकार त्याच गोष्टीला आज मान्यता देतं जिथे सरकारला फायदा आहे. गाईज प्रत्युषमध्ये तुम्ही जेव्हा काम करता, आपण एकही साडी जेव्हा सेल करतो आपण गव्हर्नमेंटला 5% जीएसटी पे करतो. आज तुम्ही आठवड्याला जे काही पेमेंट प्रत्युषमधनं कमवाल त्या पेमेंटवर 5% TDS टॅक्स आपण गव्हर्नमेंटला पे करतो. म्हणजे एक लक्षात ठेवा, प्रत्युषमधून आज गव्हर्नमेंटला एव्हरी ट्रान्झॅक्शनवरती TDS भेटतं, एव्हरी ट्रान्झॅक्शनवरती जीएसटी भेटतं. 5% जीएसटी असेल, 5% TDS असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर गव्हर्नमेंटला भेटत असेल तर गव्हर्नमेंट प्रत्युषवर ऍक्शन घेणं हे लांब राहिलं गाईज. पण ऑलरेडी प्रत्युष लिगली कंपनी आहे. मी खोटं बोलेल असं मी म्हणणार नाही, पण बिलकुल तुम्ही गुगलला जा. जेव्हा गुगलला गेल्यावर सगळ्या गोष्टी आज लपत नाहीत गाईज. प्रत्युष कंपनी किती जीएसटी भरते, किती TDS भरते, सगळं काही आज गुगलला तुम्हाला बघायला मिळतं गव्हर्नमेंटच्या जीएसटीच्या पोर्टलवरती. सो हे कंपनीचे लिगल डॉक्युमेंट आहेत. कंपनी पॅन टॅन इनकॉर्पोरेशन जीएसटी ऑल सगळ्या गोष्टी लिगली डॉक्युमेंट कंपनी छान पद्धतीने काम करते. गाईज आम्हाला 2 रुपये कमी भेटले तर चालतील, पण आम्हाला आयुष्यभर, म्हणजे मी खूप साऱ्या लोकांना सांगत असताना खूप प्रामाणिकपणे सांगतो की माझ्या डोक्यात एकच आहे, मी 2 रुपये कमी कमवले तर चालतील, पण 1000 लोकांचा परिवार आम्ही या जगात असो या जगात नसो, आमच्या पुढच्या कमीत कमी 10 पिढ्या प्रत्युषमध्ये काम करतील एवढी स्ट्रॉंग सिस्टम 2024 मध्ये आज प्रत्युषी रेडी आहे. त्यामुळे इथं आपण करिअर देऊ शकतो. उद्या काय होऊ नये, जर समजा माया मॅडम तुम्हाला काही झालंच तर हा बिझनेस ॲज इट इज तुमच्या मुलांना ट्रान्सफर केलं. तुम्ही ज्यांना नॉमिनी करता त्या नॉमिनीला हा बिझनेस शिफ्ट होतो. म्हणजे विचार करा, उद्या तुम्ही जे काही मेहनत करता ते मेहनत कधी वाया जाणार नाही. ती मेहनत ॲज इट इज तुमच्या पुढच्या पिढीला जाते. ही प्रत्युषची सगळ्यात मोठी खासियत आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे गाईज प्रत्युष भरपूर प्रोडक्टमध्ये काम करतं. 2023 म्हणजे आजपासून जवळपास 1-1.5 वर्षापूर्वी प्रत्युषने फक्त एका साड्यांमध्ये काम सुरुवात केली. साड्यांसोबत कुर्ती, ज्वेलरीज, रेडीमेड ब्लाऊज, गाऊन, नाईट ड्रेसेस, डे बाय डे, एव्हरी मंथ, एव्हरी डे कंपनीने स्वतःला अपग्रेड केलं. आज जर बघितलं कंपनी जवळपास 6 सेक्टरमध्ये काम करते. लवकरच प्रत्युष आता रेडी टू वेअर साड्यांमध्ये सुद्धा प्रत्युष येत आहे आणि त्या सुद्धा सेक्टरमध्ये काहीतरी धुमाकूळ घालण्यासाठी प्रत्युष सज्ज आहे. त्यामुळं आता कारण कंटाळा येतो एवढं साड्या वेअर करण्याचा, त्यामुळे लोकांची हाय डिमांड आहे. सर रेडी टू वेअर साडी आम्हाला सर 1 मिनिटात साडी घालता आली पाहिजे. सो त्यासाठी प्रत्युषचं जे नेक्स्ट टार्गेट आहे ते म्हणजे रेडी टू वेअर साठी कंपनी आज काम करते आणि त्यासाठीच माझ्या पुढच्या 2 दिवस मीटिंग्स आहेत बॅक टू बॅक. सो गाईज ह्या अशा वेगवेगळ्या प्रोडक्टसोबत प्रत्युष काम करतं आणि एक रेकॉर्ड आज डे बाय डे महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानामध्ये प्रत्युष आज करत आहे. ह्या प्रोडक्टमध्ये मला सांगा, भरपूर महिला मीटिंगमध्ये आहेत. या मीटिंग मधल्या किती महिला आहेत बरं का अशा ज्यांना वाटतं सर तर लई बोलायला लागलेत, पण सर साड्या बंद झाल्या तर, बायकांनी साड्या घातल्या नाहीत तर, कुर्ती कोणी घातलं नाही तर, आता ज्वेलरी तर घ्यावंच लागेल बाबा. सोनं महाग झालंय, 75,000 वर सोनं आहे आज प्रत्येक. कारण आज तुमच्या भाच्याचं लग्न झालं, उद्या तुमच्या जर बघितलं आज तुमच्या भाच्याचं लग्न झालं, उद्या तुमच्या पुतण्याचं लग्न आहे. भाच्याच्या लग्नात घातलेलं मंगळसूत्र किंवा भाच्याच्या गळ्यात त्या दिवशी लग्नात घातलेलं गंटन तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी तर घालू शकत नाही. आणि नवीन घ्यायला 75,000 एक तोळ्याला देऊ शकत नाही. नाही तुम्हाला सांगू का, आज आमच्या कित्येक स्टोअरला महाराष्ट्रातले वेगवेगळे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार सुद्धा जाऊन प्रत्युषच्या आज ज्या ज्वेलरीज आहेत त्या घेतायत. ही प्रत्युषची सगळ्यात मोठी आज ओळख आहे, खासियत आहे. का? कारण गाईज हे भविष्य आहे, हे रिअलिटी, हे बंद होणार नाहीये. ब्लाऊज 300 रुपये शिवायला लागतात, इथे 149 रुपयाला रेडीमेड ब्लाऊज येतं. भविष्य आहे बघा. तुम्ही ह्या गोष्टींवर विचार करा, हसू नका, रिअल फॅक्ट आहे. मी जे बोलतोय भले तुम्हाला थोडंसं ते एंटरटेनमेंट होतं, पण रिअलिटी आहे. भविष्यात ह्याच गोष्टी होणार आहेत. आणि आज या ठिकाणी जर बघितलं 150 रुपयापासून रेडीमेड ब्लाऊज एकापेक्षा एक क्वालिटीचे भेटतात, एकापेक्षा एक फॅन्सी भेटतात. गाऊन आज 200 रुपयापासून गाऊनची आज व्हरायटी चालू होती जी 800 रुपयापर्यंत आहे. नाईट ड्रेसेस आलेले आहेत, ह्याच्यापेक्षा भरपूर प्रोडक्ट येणार आहेत कित्येक. आणि हे प्रोडक्ट किती महिलांना वाटते बंद होईल महाराष्ट्रामध्ये? मला बाहेरचे, मी भारताचं नाही आज बोलू शकत, पण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये बंद होईल वाटतंय का? कधीच नाही.
बिझनेस आयुष्यभराचा आहे, हा एक दिवसाचा नाही. हे लक्षात ठेवा. करिअर देऊ शकता या बिझनेसमध्ये, कारण हा बिझनेस कायमस्वरूपी चालणार आहे, आयुष्यभर चालणार आहे, हसत खेळत चालणार आहे. का मी भरपूर लोकांना सांगतो का, ह्या प्रत्युष सोबतच का, कारण एक लक्षात ठेवा, असं प्रोडक्ट ज्या प्रोडक्टला कधीच मरण नाही. बरं, एखाद्या महिलेच्या घरात 2 साड्या पडून राहिल्या, खराब होतील का? हॅलो, होतील का? समजा तुम्ही एक ऑनलाईन साडी मागवली, अनिता मॅडमने 2 ऑनलाईन साड्या मागवल्या, आणि साड्या सर काय झालं सर, आमच्या घरामध्ये आहे ना, आम्ही 2 साड्या आल्या होत्या आणि 1 वर्ष सर कपाटामध्ये पडून राहिल्या, आणि त्या साड्यांना सर बुरा लागला, असं होईल का? हॅलो, प्रोडक्ट खराब होणार आहे का आपलं? कधीच नाही. बरं, कोणी नाही घेतलं तर लास्टला सर आम्ही कुठल्या माझ्या पाहुण्याला करून टाकलं. अहो, नुकसान कुठं आहे आपल्या बिझनेसमध्ये, मला तुम्ही एक सांगा. कसलंच नुकसान नाहीये. आणि आज ह्याच खासियतमुळे आज कित्येक महिला करिअर म्हणून छान पद्धतीने काम करतात. सो चला आता आपण समजून घेऊया प्रत्युषचा आपला बिझनेस प्लॅन काय आहे. सो गाईज लक्ष द्या, मीटिंगमध्ये मी बघतोय ऑलरेडी आत्ताही जवळपास 650 लोक मीटिंगमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आहेत. जर तुम्ही मीटिंगमध्ये ऍक्टिव्ह असाल तर चॅटबॉक्समध्ये पटकन 1 टाईप करा फास्टमध्ये, मला पण बघू द्या किती लोक आहेत मीटिंगमध्ये. जर तुम्ही ऍक्टिव्ह असाल तर चॅटबॉक्समध्ये 1 टाईप करा फास्टमध्ये. इंस्टाग्रामवाले झोपले का? आहेत का सगळे इंस्टाग्रामवाले? चॅटबॉक्समध्ये 1 टाईप करा पटकन. येस, थँक्यू सो मच. इतक्या मोठ्या लेवलला आज रिस्पॉन्स सगळ्यांचा येतोय. थँक्यू सो मच गाईज. सो आता चला आपण समजून घेऊया प्रत्युषचा बिझनेस प्लॅन काय आहे. राईट गाईज, तुम्हाला प्रत्युष 7 प्रकारचं इन्कम देतं. तुम्हाला ज्याच्यामध्ये काम करता येऊ शकतं, हाताचे 5ही बोटं सेम नाही आहेत, त्याच पद्धतीनं तुम्हाला प्रत्युषमध्ये कंपनी पण वेगवेगळे ऑप्शन देते पैसे कमवण्यासाठी, काम करण्यासाठी आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. त्यातला जो सगळ्यात पहिला ऑप्शन कंपनी तुम्हाला देते तो आहे ऑनलाईन इन्कम. ऑनलाईन इन्कम, ऑफलाईन इन्कम, रेफरल मॉडेल, टीम इन्कम, रँक इन्कम, स्टोअर इन्कम, अवॉर्ड रिवॉर्ड, असे वेगवेगळे 7 इन्कम तुम्हाला कंपनी देते. लक्ष द्या, आता चुकून मीटिंगमधनं कोणी लेफ्ट होऊ नका, कारण आता पुढचे 10 मिनिट सगळ्यात महत्वाचे आहेत, शेवटची ओव्हर आहे. लक्ष द्या आता. सो गाईज, ह्यातला सगळ्यात पहिला जो इन्कम तुम्हाला कंपनी देते तो पहिला इन्कम आहे ऑनलाईन बिझनेस मॉडेल. आता ऑनलाईन बिझनेस मॉडेल काय, त्या ऑनलाईन बिझनेस मॉडेलपेक्षाही महत्वाचं आहे ते म्हणजे सर आम्हाला ऑनलाईनवर विश्वास नाही. मला त्या सगळ्या महिलांना माझा प्रश्न आहे, रात्रीचे 9:41 झालेत, तुमच्या मुलाचा कॉल आलाय, आई मला लागले हॉस्पिटलमध्ये, मला अर्जंट 2000 रुपये पाठव. या मीटिंग मधल्या किती महिला बँकेमध्ये जातील आणि बँकेचं शटर ओपन करून बँकेत पैसे टाकतील? हॅलो, करू शकतो आपण आता? बिलकुल नाही. मग आपण ह्या मेथडला काय वापर, आपण एकच काम करेल ना सगळेजण, फक्त ऑनलाईन. येस ऑर नो? आता जर ह्या 2024 मध्ये जर कोणी म्हणत असेल मला ऑनलाईनवर विश्वास नाही, कोणी मान्य करेल का? हॅलो, अरे आत्ता 10 वर्षाचं पोरग पण म्हणते पप्पा मला फोन पे करा, चॉकलेट आणायचंय. ही रिअल फॅक्ट आहे आत्ताची, बरं का, ही रिअल फॅक्ट आहे. आणि आज मला आठवते म्हणजे माझे वडील, माझ्या आजोबा, आमचे पणजोबा, त्या काळात ऑनलाईन नव्हतं, पण माझ्या आता मी माझ्या डोळ्याने बघितलेलं, माझ्या वडिलांच्या पिढीपर्यंत सगळ्यांनी फोन पे वापरलं, माझ्या आईपासून सगळे वापरतायत. गाईज, आजपासून विश्वास नव्हता 10 वर्षापूर्वी फोन पे वरती, बिलकुल नव्हता. पैसे गेले नाही, म्हणजे माझ्या वडिलांना जेव्हा मी शिकवायचो, माझे वडील म्हणायचे पैसे नाही आले तर तुला, पैसे कुठे गेले तर दुसरीकडे. पण आज ते काळ राहिलेला नाही. गाईज, ऑनलाईन बिझनेस मॉडेल हे भविष्य आहे, येणारा काळ ऑनलाईनचा आहे. आज सगळ्या गोष्टी ऑनलाईन कळतात. आज मी जे काही सांगतोय सगळं तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता, ही रिअल फॅक्ट आहे. आणि ऑनलाईन बिझनेस मॉडेल काय, तर लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्यायचंय, वाचू नका, डोकं लावू नका. काही लोक मी तर बोलतोय ना, डोकं लावायचे तर वाचत असतील बरं का स्क्रीनवरती काय काय दिले ते. डोकं लावण्यात एक्सपर्ट आहेत महाराष्ट्रातले लोक, पण प्रत्युषमध्ये आल्यानंतर डोक्याचा वापर फक्त एकाच कामासाठी करायचा आहे. सांगू, घरात कंगवा असेल त्या कंगव्याने फक्त केसांचा भांग पाडायचं, बाकी इथं डोकं लावायचं नाही. नाहीतर जर तुम्ही प्रत्युषमध्ये डोकं लावाल तर तुमचं या ठिकाणी फेल्युअर 100% फिक्स आहे. खूप सारे लोक आहेत, मला वाईट वाटतं, खूप दुःख होतं या गोष्टीचा कधी कधी. यार लोक डोकं का लावतात, वाईट वाटतं, खरं सांगतो प्रामाणिकपणे, स्वामींची शपथ घेऊन सांगतो, कधी कधी इतकं वाईट वाटतं, लोक डोकं का लावतात वाटतं. कारण ऑलरेडी जर एक लक्षात ठेवा, कोणीतरी एकाने डोकं लावलंय, चाक गोल तर गोल. आता आमच्या आशा मॅडम म्हणले नाही माझ्या गाडीचं चाक मला त्रिकोणीच पाहिजे.
शक्य आहे का? डोकं लावलं मला कोणी सांग, मला वेगळं करत, तसं नाही होत. एक सिस्टम असते, सिस्टम फॉलो करावं लागते. सो गाईज लक्ष देऊ, आता बिझनेस काय समजून घ्या. लय झाले, प्रीती मॅडम आमचे लय हसायला लागलेत. सो प्रत्युष स्टोअर, कस्टमर अँड डिस्ट्रीब्युटर, लक्ष द्या व्यवस्थित. मी तुम्हाला डिटेलमध्ये खूप छान पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन, कारण हे सगळं युट्यूबला रेकॉर्डिंग येणार आहे. सो गाईज प्रत्युष स्टोअर, डिस्ट्रीब्युटर आणि कस्टमर काय आहे सिस्टम. तुम्हाला कंपनीकडून डेली बेसिसवरती काही अपडेट येतात. साडी असेल, कुर्तीज असेल, रेडीमेड ब्लाऊज असेल, ज्वेलरी असेल, गाऊन्स असतील, याचे अपडेट तुम्हाला कंपनीकडून डेली बेसिसवर दिले जातात. आज जर बघितलं, एक लक्षात ठेवा, प्रत्युष स्टोअर म्हणजे काय, प्रत्युष कंपनी. कंपनीकडून तुम्हाला डेली बेसिसला समजा एक प्रत्युष कंपनी तुम्हाला एक साडी 400 रुपयामध्ये देत असेल. समजा तुम्हाला कंपनीकडनं जेव्हा अपडेट येतात, ती अपडेट कमीत कमी 400 रुपयाची एक साडी असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जास्त डोकं न लावता, जास्त मार्जिन न लावता, जास्त पर्सेंटेज न लावता, त्याच्यामध्ये फक्त 100 रुपये ऍड करायचे आहेत. आणि त्या साडीमध्ये म्हणजे एक 400 रुपयाला कंपनीने तुम्हाला साडी दिली डिस्ट्रीब्युटरला, तुम्ही त्याच्यामध्ये 100 रुपये ऍड केले आणि ती कस्टमरला विकत असताना तुम्हाला 500 रुपयाला विकायचं आहे. आता बऱ्याच नवीन महिला असतील, सर्वसामान्य महिला असतील, त्यामध्ये सर विकायचं कुठं, बाजारात घेऊन जायचं का, तर बिलकुल नाही. तर गाईज तुम्हाला या ठिकाणी कंपनी प्रॉपर ट्रेनिंग देणार आहे. व्हॉट्सअप ग्रुप कसे क्रिएट करायचं, व्हॉट्सअपवरती कसं याला तुम्हाला सेलिंग करायचं, तुम्हाला इंस्टाग्रामवरती कसं काम करायचं आहे, तुम्हाला फेसबुकवरती कसं काम करायचं, याचं प्रॉपर ट्रेनिंग गायडन्स तुम्हाला कंपनीकडनं दिलं जाणार आहे. आणि हे फक्त तुम्हाला शिकण्याची तयारी पाहिजे. जर तुम्ही ह्या पद्धतीने करत असाल, 90 दिवस कंपनी सांगते गाईज, तुम्हाला 90 दिवस लागतील प्रत्युषमध्ये उभं राहायला. म्हणजे आज तुम्ही जॉईन झाले आणि उद्यापासून 10,000 पाहिजे, ह्या जन्मात तर शक्य नाही. कमीत कमी 90 दिवस तुम्हाला कंपल्सरी प्रत्युषमध्ये द्यावं लागेल. जर एक महिन्यामध्ये कंपनी कमीत कमी 1000 अपडेट जर तुम्हाला देत असेल वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये, तर एका प्रोडक्टमध्ये आम्ही सांगतो की बाबा इथं माझ्यामध्ये निगेटिव्ह कोणी नसेल, बरोबर आहे का कोणी निगेटिव्ह? हॅलो, सो मी लय निगेटिव्ह आहे, कोणी साडी घेतली नाही तर, एवढे तर पापी कोणी नसणार आहे हो. 100% सगळे चांगले असणार आहेत काम करण्यासाठी. आयुष्यात चांगलं काम, चांगल्या विचाराने, चांगल्या पुण्याईने तुम्ही जगत असाल. हे बघा 10%, 90% लोकांनी तुमच्याकडनं काही काम नाही केलं, काही नाही घेतलं. 10% लोकांनी जरी तुमच्यासोबत काम केलं, 10% लोकांनी जरी तुमच्याकडनं ऑर्डर एका महिन्यामध्ये प्लेस केल्या, तर 10% जरी म्हणलं गाईस, तरी एक महिन्यात तुम्ही कमीत कमी 100 ऑर्डर घेऊ शकता. माझं आजपासून ओपन चॅलेंज आहे, जी महिला 3 महिने प्रॉपर सिस्टम फॉलो करेल, 3 महिने प्रॉपर ट्रेनिंग अटेंड करेल, 3 महिने प्रॉपर ती गायडन्स घेईल, ती व्यक्ती 4थ्या महिन्यापासून महिन्याला कमीत कमी 100 ऑर्डर इझिली घेऊ शकते. एका ऑर्डरमध्ये जर तुम्ही कमीत कमी 100 रुपये जरी मार्जिन काढलं, तरी एका महिन्याला 10 ते 12,000 रुपये इझिली कमवू शकता. आज खरंच अभिमानाची गोष्ट अशी आहे, प्रत्युषमध्ये 1200 पेक्षाही जास्त महिला आहेत, ज्यांनी 10,000 पेक्षा जास्त उत्पन्न या सेलिंग मॉडेलच्या माध्यमातून ऑलरेडी घेत आहेत. त्यामुळे ही सिस्टम ऑलरेडी सक्सेसफुल आहे. फक्त परत एकदा सांगतो, डोक्याचा वापर कशासाठी करायचा आहे? हॅलो, कशासाठी करायचा आहे? केसाचा भांग पाडण्यासाठी. इथं 100 रुपयाची तुम्हाला कंपनी सांगते 400ची वस्तू 500ला विकायचं आहे. आता बऱ्याच महिला अशा असतात आमच्या, बरं का सर 800ला विकते की, कंपनी सांगितलं की तिला 500ला विकायचंय, तुम्ही विकता की तिला 800 रुपयाला. मग इथे उलटा गेम तुमच्यावर होणार. आता उद्या आहे बघा, प्रत्युषचं मार्केट एवढं माझ्याकडे एक अशी महिला, मी नाव नाही घेणार बरं का, त्या महिलेला मी खूप समजून सांगायचो, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहेत, आईसारखे आहेत. मी त्यांना सांगायचो असं नका करू मॅडम. एक साडी त्यांना कंपनी 900 रुपयाला द्यायची. तुम्हाला सांगतो त्या मॅडमनी 6 महिन्यात, ऐका बरं का, लक्ष देऊन कान उघडं ठेवून, 6 महिन्यात त्या बाईने कमीत कमी 100 ते 200 साड्या विकल्या आणि 900 रुपयाची साडी त्यांनी 1800 रुपयाला विकली. 6 महिने लोकांना कळालंच नाही का? कारण 6 महिन्यात ती साडी फक्त प्रत्युषकडे होती, मार्केटमध्ये कुठंच नव्हती. नंतर त्यांच्याच एका रिलेटिव्हला त्यांनी 1800 रुपयाला विकायला गेली, तेव्हा ती म्हणे अहो इथं धाराशिवमध्ये 1000 रुपयाला मिळती. म्हणून मी सांगतो गाईस, काम असं करा प्रामाणिकपणे आयुष्यात. म्हणजे आम्ही पण काम करतो ना, म्हणजे मला जर कोणी चॅलेंज दिलं, मी तर मला म्हणतो, मी काय, मला असं ओपन चॅलेंज कोणी केलं ना, मला खूप भारी वाटतं. माझ्याकडे कोणी कस्टमर आले, कोणी आले, मी म्हणतो माझ्यापेक्षा स्वस्त साडी कुठं आणून दाखवा. गाईज, प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रत्युष उद्योग समूह किंवा एक ओनर म्हणून एकमेव असेल हिंदुस्थानातला जो जगासमोर ओपनली दाखवू शकतो खरेदी किती आणि विकतोय कितीला. एवढा बिझनेस ट्रान्सपरंट पाहिजे, तर बिझनेसमध्ये माणूस यशस्वी होतो. तुम्ही घ्या 100 रुपये मार्जिनवर. अहो चहा विकणारा
जर 5 रुपयावरती मार्जिनवरती आज तो लाखो रुपये कमवतो, तर माझ्या सर्वसामान्य महिला 100 रुपयाच्या मार्जिनवर मोठ्या नाही होऊ शकत? हॅलो, होऊ शकतात की नाही होऊ शकतात? सो अशा वृत्तीने काम करू नका गाईज. कर्म म्हणतात त्याला, आणि चुकीचं कर्म आयुष्यात कायम कुठं ना कुठं फेडावं लागतं. असं काम कधीच करू नका. एक फॅमिली म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही एखादी ऑनलाईन ऑर्डर जर प्लेस करता कंपनीकडे, तर त्याच्यावरती कंपनीकडून तुम्हाला 5 ते 10% डिस्काउंट एव्हरी मंथ वेगवेगळ्या ऑफर्समध्ये दिला जातो. सो गाईज, हा आहे कंपनीचा सगळ्यात पहिला प्लॅन, ज्याच्यामध्ये ऑलरेडी हजारो महिला आज यशस्वीरित्या काम करतात. जर तुम्हाला समजलं असेल तर चॅटबॉक्समध्ये 1 टाईप करा फास्ट. आता काही महिला काय म्हणणार माहिती का, सरांतोडी कळणारे मी टाईप केलं, करणारे करतात की, पण पैसे पण कमवणारे त्याच कमवत आहेत जे आत्ता ऍक्टिव्ह आहेत मीटिंगमध्ये. खरं सांगतोय बरं का, ही रिअलिटी आहे. आमच्याकडे एक डॉक्टर आहेत बरं का, त्या डॉक्टर मी तुम्हाला सांगतो, आज ती MBBS आहे, पण मीटिंगमध्ये प्रत्येक वेळेला त्यांचे रिप्लाय असतात. आणि मी त्यांना एकदा कॉलवरती विचारलं, मॅडम असं का? ते म्हणे, सर मी माझ्याशी प्रामाणिक आहे हो, मला दुसऱ्या कोणाशी प्रामाणिक राहायचं, मी माझ्याशी प्रामाणिक आहे. त्यामुळे प्रामाणिक राहा. आणि थँक्यू सो मच. जर कोणी म्हणलं मला नाही कळालं तर मी तरी नाही सांगणार, टेन्शन नका घेऊ. राईट. सो आपण जाऊया कंपनीच्या सेकंड बिझनेस प्लॅनकडे. तो आहे ऑफलाईन बिझनेस प्लॅन. ऑफलाईन बिझनेस काय, लक्ष द्या व्यवस्थित. ऑफलाईन बिझनेस म्हणजे काय, तर गाईज आता महाराष्ट्रामध्ये आपले जवळपास 24 स्टोअर आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये. ह्या 24 पैकी कोणत्याही स्टोअरला, जर तुम्ही बुलढाण्यातून असाल, तुम्ही भुसावळमधून असाल, तुम्ही लातूर, धाराशिव, संभाजीनगर, बार्शी, पुणे, नाशिक, कुठल्याही भागातून असाल, तुम्ही जर कर्नाटका, हुमनाबाद, बसव कल्याणमधून असाल, किंवा तुमच्या नियर बाय जिथे कुठे मेगा स्टोअर आहे, तुम्ही त्या स्टोअरला जर समजा तुमच्या कस्टमरला घेऊन जाता, माजलगावच्या स्टोअरला तुम्ही तुमच्या कस्टमरला घेऊन जाता, आणि तुमच्या कस्टमरने त्या स्टोअरमधून जर खरेदी केली, तर त्या खरेदीवरती त्याला MRP वरती तर 10% कंपनी लेस करते, पण त्या केलेल्या खरेदीवरती गाईज तुम्हाला कमीत कमी 10 ते 15% मार्जिन मिळतं. म्हणजे एक लक्षात ठेवा, 10% जरी मार्जिन तुम्हाला मिळालं, एखाद्याने लग्नाचा बस्ता जरी बांधला 10,000 रुपयाचा कमीत कमी, तर तुम्हाला निवांत 1,000 रुपये गाईज याच्यामध्ये मिळत असतात. सो गाईज, ही खूप छान प्रोसेस प्रत्युषने दिली आहे. म्हणजे कस्टमर फक्त तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या आपल्या पुण्याच्या असेल या कुठल्याही स्टोअरला घेऊन जाता, तर त्या स्टोअरमधनं केलेल्या खरेदीवर तुम्हाला या ठिकाणी मार्जिन कंपनी देत असते. सांगण्यासाठी आनंद होतोय, येत्या 24 तारखेला ठीक दुपारी 4 वाजता आपल्या भुसावळच्या मेगा स्टोअरची ओपनिंग आहे. 25 तारखेला ठीक दुपारी 12 वाजता आपल्या बुलढाण्याच्या मेगा स्टोअरची ओपनिंग आहे. 1 डिसेंबरला ठीक दुपारी 12 वाजता आपल्या पुण्यातल्या नरेच्या स्टोअरची ओपनिंग आहे. आणि 7 डिसेंबरला ठीक दुपारी 3 वाजता सोलापूरच्या मेगा स्टोअरची ओपनिंग आहे. बॅक टू बॅक गाईज, पुढच्या 15 दिवसामध्ये जवळपास 8 नवीन मेगा स्टोअर अजून होत आहेत. म्हणजे एक लक्षात ठेवा, काय प्रत्युषी ग्रोथ आहे मला सांगायची गरज नाहीये, कारण सक्सेस बोलतंय, आज लोकांचं यश बोलतंय, हे मला तुम्हाला आज इथं सिद्ध करण्याची गरज बिलकुल नाहीये. सो गाईज, कंपनीचा तिसरा मॉडेल आहे ते म्हणजे रेफरल बिझनेस मॉडेल. रेफरल बिझनेस मॉडेल काय आहे, लक्ष द्या. रेफरल बिझनेस मॉडेल काय आहे. सो गाईज, एक लक्षात ठेवा, आज माझ्याकडे सुद्धा प्रत्युषचं मार्केटिंग करण्यासाठी मी सुद्धा रितेश देशमुखला सांगू शकतो, जेनेलिया देशमुखला सांगू शकतो, प्लीज तुम्ही एक ॲडव्हर्टाईज करा आणि आमच्या कंपनीचे वेगवेगळे पोस्टर्स आम्ही लावू शकतो. पण एक गोष्ट बघितली, किती वेळा मोठ्या लोकांना मोठं करायचं. आपण असं काहीतरी करू ज्याच्यामुळे मार्केटपेक्षा आपण वेगळं करू. गाईज, मी एक लास्ट इयर स्टडी केलं होतं. बाई पण भारी देवा पिक्चर आला होता. किती महिलांनी बघितलं हो? हॅलो, बाई पण भारी देवा किती जणांनी बघितलंय? अरे हसताय काय, टाकाने रिप्लाय. किती जणांनी बघितलंय? भरपूर जणांनी. सगळे बघायला नुसतं आज काय पिक्चर चालू आहे का एंटरटेनमेंट चालू आहे मला हेच कळणार, नुसतं हसायला लागले सगळेजण मीटिंगमध्ये. सो गाईज, आज बाई पण भारी देवा पिक्चर जेव्हा आला होता, मी एक गोष्ट बघितली होती त्यावेळी. बरं, एकटी गेले होते की 4 जणींसोबत गेले होते? हॅलो, मूवीला जाताना एकटी गेले की मैत्रिणींसोबत गेले? सगळ्यांसोबत 2-2, 4-4, 5-5 जणी होत्या. येस और नो? पण नुसतं पिक्चर बघितले का गॉगल काढून फोटो पण काढले तिथे? अहो, त्या मूवीच्या वेळेला मी एवढं बघितलं तुम्हाला सांगतो सोशल मीडियाला नुसतं. अहो, ते पिक्चर आला तिथंपर्यंत ठीक आहे प्रीती मॅडम, फोटो काढले तिथंपर्यंत पण ठीक आहे. जसा तो बाई पण भारी देवा पिक्चर आला रे आला, त्या व्हाईट साड्यांची एवढी डिमांड प्रत्युषमध्ये वाढली तुम्हाला सांगतो. कमीत कमी त्यावेळी मी 11,000 ते 12,000 बाई पण भारी देवाच्या साड्या विकल्या. मला सांगा, प्रमोशन कोण केलं? लोकांनी. पिक्चरला कोण प्रमोशन केलं? लोकांनी. मला सांगा, स्टेटस कोण ठेवलं? लोकांनी. पैसे कोण कमवले? डायरेक्टरने. पैसे कोण कमवले? ऍक्टरने. मोठे कोण झाले? थिएटरवाले.
गाईज ही एक सिस्टम बघितली, एक मार्केटचा नियम आहे. माउथ पब्लिसिटी सगळ्यात मोठी. मी साड्यांमध्ये म्हणजे ह्या व्यवसायापेक्षा मी गाईज एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. खूप डोक्यात लई भयानक माझ्याकडे वायरिंग आहेत बरं का. म्हणजे एवढं खूप स्टडी केलंय मार्केटमध्ये 10 वर्षापासून. वायरिंग आहेत म्हणजे तसं नाही, स्टडी केलंय मी. एक गोष्ट स्टडी केला होता की मार्केटमध्ये माउथ पब्लिसिटी म्हणजे मी जेवढा महिलांचा एक अभ्यास केला होता की प्रत्येक महिला म्हणजे माझ्या आई, माझी वाईफ, माझी ताई, कुठं साडी घ्यायचंय, अरे हिच्याकडे जाऊ, साडी इथे स्वस्त भेटतात. आयला म्हणलं आपण असं काहीतरी केलं, जर महिलांनाच आपण इथं एक काम, एक अजून एक इन्कम दिला आणि कंपनीने काही या ठिकाणी एक तिसरा इन्कम दिला, तो म्हणजे रेफरल मॉडेल. मीटिंगमध्ये मी बघतोय जवळपास 600 लोक अजून आहेत बॅक कंटिन्यू. माझा एक प्रश्न आहे मीटिंग मधल्या सगळ्या जणींना, आज काय वाटतो पैशाची गरज नाही असं कोण आहे मार्केटमध्ये? तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये एक समजा 100 महिला आहेत, या 100 महिलांमध्ये अशी किती महिला आहेत ज्यांना पैशाची गरज नाहीये? हॅलो, प्रत्येकाला गरज आहे. येस और नो? गाईज एक लक्षात ठेवा, जर समजा कंपनी तुम्हाला डेली बेसिसवरती कंपनी याचे सुद्धा अपडेट देते, जसे समजा तुम्हाला एक कंपनीने फ्लायर दिला, पोस्टर दिला, साडी व्यवसायामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी, खाली तुमचा मोबाईल नंबर टाका आणि स्टेटसला टाका. कमीत कमी 10 महिला तर विचारतील, ताई काय हो मला सांगा. आणि जर समजा त्या ताईने ह्या बाईवरती विश्वास ठेवला आणि ह्या प्रत्युषसोबत तिने कामाला सुरुवात केली, तर तुमच्या माध्यमातून जी कोणती व्यक्ती प्रत्युषमध्ये काम जॉईन करते, प्रत्युषमध्ये रजिस्ट्रेशन करते, त्या प्रत्येक रजिस्ट्रेशनवर कंपनी गाईज तुम्हाला देते 500 रुपये एव्हरी रेफरल. तुम्ही काय केलंय, फक्त कंपनीचं प्रमोशन केलंय आणि तुमच्या माध्यमातून कोणतं जॉईन केलं तर तुम्हाला त्याच्यावरती कंपनी 500 रुपये देते. याच्यामध्ये इथे तुम्ही वाचू शकता, रेफरल अमाऊंटमध्ये 5% TDS कट होतो आणि रिमेनिंग अमाऊंट तुमच्या अकाउंटला जमा होते. दर सोमवार ते रविवार तुम्ही जेवढं काम करता, दर सोमवारी तुमच्या अकाउंटला हे पेमेंट जमा होतं गाईज. आणि याच्यामध्ये सिंपल आहे, जो खर्च कंपनी ऍडव्हर्टाइजमेंटसाठी करते तोच पैसा सगळा कंपनी या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करत असते. सो गाईज हे कंपनीचं तिसरं मॉडेल आहे. चौथं जे बिझनेस मॉडेल आहे ते म्हणजे टीम इन्कम. लक्ष द्या गाईज, या व्यवसायाची जर नॉलेज तुम्ही जर प्रॉपर ट्रेनिंग घेताय, भरपूर महिला अशा असतात, सर मी खूप वेल एज्युकेटेड आहे, मला लोकांना शिकवायला आवडेल, सर मला तुमच्यासारखी ट्रेनिंग घ्यायला आवडेल, सर मला मीटिंग घ्यायला आवडेल, सर मला लोकांना गाईड करायला आवडेल, सर मला लोकांचं आयुष्य बदलायला आवडेल. कंपनी तुम्हाला एकच सांगते, जर समजा तुम्ही या व्यवसायामध्ये येता, नॉलेज घेता आणि तुम्ही तुमच्या आणलेल्या लोकांना प्रॉपर गाईड करता, ट्रेनिंग देता, तर फक्त आम्ही तुम्हाला 500 रुपयावरतीच नाही थांबवणार, तर तुम्हाला 10 लेवलपर्यंत 500, 250, 150, 100, 50, 50, 50, 50, 50 म्हणजे तुमच्या नेटवर्कमधून, तुमच्या टीममधून जे कोणी काम करतील त्या प्रत्येकावर कंपनी गाईज तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या लेवल इन्कम देते. इतकंच नाही तर यासोबत जी व्यक्ती काहीतरी वेगळं करण्यासाठी आले, बघा प्रत्येकामध्ये एक स्पार्क असतो, फक्त स्पार्क लागणं गरजेचं आहे. प्रत्येकामध्ये क्वालिटी असते, फक्त मैदान भेटणं गरजेचं आहे. भारतामध्ये क्रिकेट तर करोडो मुलं खेळतात, पण ज्याच्या पायाखाली पीच आहे, ज्याच्या पायाखाली मैदान आहे, तोच त्या ठिकाणी गाजवत असतो मैदान. काही जर तुम्हाला या ठिकाणी कंपनी एक प्लॅटफॉर्म देते, तुम्हाला एक सिस्टम देते, तुम्हाला एक प्रॉपर या ठिकाणी वे देते, आणि जर तुम्ही या ठिकाणी येता, ठरवता आणि काहीतरी वेगळं करण्याच्या मार्गावर जर तुम्ही गेले, जर समजा तुम्ही 30 दिवसात फक्त 10 लोकांचं आयुष्य बदलायचं ठरवलं, गाईज तुम्हाला वृत्ती बदलावं लागेल. इथे तुम्हाला कोणाच्या मागे नाही लागायचंय, लोकांनी तुमच्या मागे लागले, ताई तुम्ही काय करताय मला सांगा, ताई मला तुमच्यासोबत काहीतरी करायचंय, ताई मला तुमच्यासोबत काम करायचंय. जर तुमच्या माध्यमातून जर कोणतीही व्यक्ती या व्यवसायामध्ये काम करत असेल, तर काही जर समजा तुम्ही 30 दिवसांमध्ये जर 10 लोकांना बिझनेस रेफर करत असाल, तर कंपनी तुम्हाला 10 ग्रॅम एक्स्ट्रा सिल्वर कॉईन देते गिफ्टमध्ये. हे कंपनीकडे एक्स्ट्रा गिफ्ट आहे गाईज. जे तुम्ही ऑलरेडी इन्कम घेता त्या इन्कम सोबत तुम्हाला कंपनीकडनं एक सिल्वर कॉईन गिफ्टमध्ये मिळतं. जर समजा तुम्ही 60 दिवसाच्या कालावधीमध्ये 25,000 रुपये इन्कम रेफरलमध्ये कमवता, तर 25,000 रुपये इन्कमवरती कंपनी तुम्हाला हजबंड वाईफला कंपनी म्हणते, बाबा तू खूप मेहनत केली 2 महिन्यामध्ये, जा तू तुझ्या नवरा बायको तुम्ही दोघं जण गोव्याला फिरून या. सगळा खर्च, येणं जाणं राहणं खाणं पिणं सगळा खर्च कंपनी करते नवरा बायकोचा. हे लक्षात ठेवा गाईज. मला एका लेडीजने सांगितलं, सर माझं म्हणजे आजच त्यांचा कॉल आला होता, माझ्या मते ते बुलढाणा ह्या भागातूनच होते. सर म्हणे आम्ही लग्न झाल्यापासून सर आम्ही कुठंच गेलो नाही, खूप मेहनत केलं, खूप आजपर्यंत यश नाही मिळालं. सर मी स्वप्न आहे माझं की 60 दिवसामध्ये सर मला 25,000 रुपये इन्कम घ्यायचं आहे. मी म्हटलं 100% करा. प्रत्युष तुम्हाला फ्रीमध्ये नवरा बायकोला ह्या ठिकाणाहून गोवा ट्रिप देईल. काही जर 1000 दिवसांमध्ये समजा 180 दिवसांमध्ये जर समजा तुम्ही 1 लाख रुपये इन्कम रेफरलमध्ये क्रॉस करता, तर तुम्हाला कंपनी 1 तोळा सोनं 10 ग्रॅम सोनं तुम्हाला कंपनीकडनं दिलं जातं. आणि जर समजा तुम्ही 1 वर्षामध्ये 5 लाख रुपये इन्कम प्रत्युषमध्ये घेत असाल, तुमच्या मेहनतीवरती आहे, फक्त ज्याच्यात स्पार्क तो सक्सेस होणार आहे, तुमच्या मेहनतीवरती. ऑलरेडी महिला करतायत आता, ऑलरेडी ह्या जे तुम्हाला डायमंडचे सांगतोय ना, चौथ्या
5 लाख रुपये 1 वर्षामध्ये घेण्याच्या रेसमध्ये आता ऑलरेडी 10 महिला आहेत प्रत्युषमध्ये. किती? 10 महिला. 10 महिला ऑलरेडी या लेवलला आहेत. आणि जर समजा तुम्ही 365 दिवसामध्ये 5 लाख रुपये इन्कम क्रॉस करत असाल तर कंपनी तुम्हाला गाईज तुमच्या स्वतःच्या स्वप्नातल्या कारसाठी 2 लाख रुपये कंपनीकडनं डाऊन पेमेंट केलं जातं. आणि वरी तुम्ही प्रत्युषच्या आलेल्या इन्कम मधून त्याच्यात तुम्ही जे काही हप्ते आहेत ते क्लिअर करू शकता. आज एक रँक तुम्ही जर स्वतः टार्गेट सेट करता, मेहनत इथं फक्त आहे ना गाईज, प्रत्युष एकच गोष्ट मागतं ते म्हणजे मेहनत. जर तुम्ही मेहनत प्रामाणिक करत असाल तर कंपनी सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीनं तितकाच मान सन्मान, तितकीच रिस्पेक्ट द्यायला तयार आहे. त्यासोबत गाईज, आता कोणी महिला अशा असेल जी महिला म्हणते मला ऑनलाईन नाही जमत, असू शकतात नाही, ह्यात पण दुखी आत्मे, हर कोई हर किसी में सक्सेस नहीं हो सकता. आज कोणी एखादी महिला म्हणते सर मला ऑनलाईन नाही जमत, एखादी महिला म्हणते मला ऑफलाईन पण नाही जमत, एखादी म्हणते मला रेफरल पण नाही जमत, एखादी म्हणते मला टीम पण बनवणं नाही जमत. जिला काहीच नाही जमत तिला कंपनी देते 6वं इन्कम, ते म्हणजे स्टोअर इन्कम. गाईज, तुम्ही या ठिकाणी जर प्रत्युषचं मिनी स्टोअर घेऊन काम करता, मिनी स्टोअर म्हणजे तुम्हाला पहिली खरेदी कमीत कमी 35,000 डीपीची करायची असते, ज्याच्यामध्ये कंपनी तुम्हाला डिस्काउंट देते 15% डीपीवरती. डीपी म्हणजे डिस्ट्रीब्युटर प्राइस, एमआरपी वरती तुम्हाला 25% प्रॉफिट ऑफ मार्जिन कंपनी देते. ज्याच्यामध्ये प्रत्युषचं मिनी स्टोअरच का, तर गाईज याच्यामध्ये तुम्हाला 10% एक्सचेंज पॉलिसी आहे. जो माल नाही विकत त्यातला 10% दर महिन्याला तुम्ही माल एक्सचेंज करून घेऊ शकता. त्यासोबत तुम्हाला इथं प्रॉपर रॅक सिस्टम असणं गरजेचं आहे. गाईज, या ठिकाणी जर बघितलं, आज सांगण्यासाठी खरंच आनंद आणि अभिमान आहे, महाराष्ट्रामध्ये आता जवळपास 350 पेक्षा जास्त मिनी स्टोअर आज सक्सेसफुली वर्क करतायत. त्यात स्टोअरमध्ये अजून एक जे कंपनीचं स्टोअर मॉडेल आहे ते म्हणजे मेगा स्टोअर. मेगा स्टोअरला काही इन्व्हेस्टमेंट असते 5 लाख रुपये मिनिमम इन्व्हेस्टमेंट, ज्याच्यामध्ये कंपनी खूप साऱ्या फॅसिलिटीज देते, ज्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमर शोधण्याची गरज नाही. आज या ठिकाणी दिलेले ऑनलाईन सेलिंग म्हणजे आज कंपनीमध्ये 5,500 रिसेलर काम करतात. या 5,500 रिसेलरला जो माल सप्लाय केला जातो तो ह्याच मेगा स्टोअरच्या माध्यमातून केला जातो. या ठिकाणी तुम्हाला कस्टमर शोधण्याची गरज नाही, ऑलरेडी तुम्हाला ऑर्डर त्या ठिकाणी मिळतात. त्याच पद्धतीने तुम्हाला ऑफलाईन कस्टमर मिळतात. हे जे छोटे छोटे मिनी स्टोअर आहे त्या मिनी स्टोअरला सप्लाय या मेगा स्टोअरच्या माध्यमातून केला जातो. त्याचसोबत जर हे सोडून तुमचा जो वॉकिंग कस्टमर, तुमचे पाहुणे मित्र मैत्रिणी, तो तुमचा वॉकिंग कस्टमर, ज्याला रिटेल कस्टमर, म्हणजे 4 फॅसिलिटीमध्ये तुम्ही मेगा स्टोअर रन करू शकता. ज्याला कमीत कमी 200 स्क्वेअर फूटची जागा असणं, मिनिमम शॉप असणं गरजेचं आहे. प्रॉपर सेटअप कंपल्सरी कंपनी जर सांगेल तसं लागतो. आणि हे एक प्रत्युषचा ऑथोराइज स्टोअर म्हणून आम्ही घोषित करतो, ज्याला तुम्ही पूर्ण इंडियामध्ये तुम्ही वर्क करू शकता. आता कंपनीची अॅनिव्हर्सरी ऑफर चालू आहे, जी 5 लाखाच्या ऐवजी तुम्ही 3 लाख रुपयामध्ये तुम्ही तुमचं मेगा स्टोअर स्टार्ट करू शकता. सांगण्यासाठी अजून एक आनंदाची गोष्ट आहे, कानं उघडे ठेवून ऐका. आता चित्रा मॅडम जरा सीट बेल्ट लावा ना तर खाली पडाल. 1 जानेवारी 2025 प्रत्युष मेगा स्टोअर घेण्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट असणार आहे 10 लाख रुपये. ज्याला प्रत्युषचं मेगा स्टोअर घ्यायचं आहे ते मेगा स्टोअरची जी अमाऊंट आता ज्यांचं करिअर 3 लाखात स्टार्ट होत आहे त्यांना 10 लाख रुपये कंपनी करतीये. आणि आज सांगण्यासाठी खरंच आनंद आहे की आज जवळपास 50चा आकडा कंपनी पुढच्या 1 महिन्यामध्ये क्रॉस करतीये. आणि त्यासोबत जर बघितलं गाईज, कंपनी अवॉर्ड रिवॉर्ड देते, फेस्टिवल ऑफर, जसे वेगवेगळे फेस्टिवल येतात वेगवेगळे ऑफर या ठिकाणी लावत असते कंपनी. प्रत्येक ऑफरमध्ये तुम्हाला कंपनी 2 रुपये फायदा करून देणं हाच कंपनीचा उद्देश कायमस्वरूपी असतो. आता ज्या महिलेला ह्यातलं काहीच जमत नाही, आता आता असेल कोणीतरी असं असतं ना राव, सगळीकडे जर पॉझिटिव्ह मग विरोधक कोण राहणार, बरोबर आहे. जिला ऑनलाईन जमत नाही, जिला ऑफलाईन पण जमत नाही, जिला रेफरल पण जमत नाही, जिला टीम इन्कम जमत नाही, जिला मिनी स्टोअर जमत नाही, तिला मेगा स्टोअर जमत नाही, काहीच जमत नाही, तिने फक्त एकच काम करावं. सकाळी लवकर उठायचं, आंघोळ पाणी करायचं, देवपूजा करायची, मुलांचा डब्बा करायचा, नवऱ्याचं टिफिन करून द्यायचं, दुपारी जरा गप्पा मारायच्या, इकडे तिकडे टीव्ही बघायचं, इंस्टाग्रामला रील्स बघायचं, परत संध्याकाळी 4 वाजले चहा करायचं, चहा प्यायचं, मुलं येतात मुलांचा अभ्यास घ्यायचं, परत संध्याकाळी मिस्टर याची वेळ झाली असते जेवण बनवायचं, रात्री जेवायचं, 1-2 सिरियल बघायचं ज्यातनं आयुष्याच्या डोक्याला काहीच मिळणार नसतं, आणि रात्री 10 वाजता झोपायचं. हे सोडून ती व्यक्ती काहीच करू शकत नाही. कारण काहीच व्यवसाय करण्यासाठी आयुष्यात एक निर्णय घ्यावा लागतो. आज प्रत्युषमध्ये हजारो महिला आहेत, पण हजारो मधल्या 90% अशा महिला आहेत ज्यांनी समाजाच्या, घरच्यांच्या, परिस्थितीच्या विरोधात जाऊन निर्णय घेतला आणि आज त्या रेकॉर्डवर रेकॉर्ड आज हिंदुस्थानामध्ये करतात. मला खरंच अभिमान वाटतो माझ्या परिवाराचा. सो गाईज, हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी करायचं काय, लक्ष द्या व्यवस्थित. बस झालं, किती हसताव जरा, लक्ष आयला पगोच म्हणलं राव, दुखी हात मिळा, आज नुसतं हसायला लागलेत सगळे. सो गाईज,
सुरुवात कशी करायची आहे बिझनेसला, लक्ष द्या. सो तुम्हाला कंपनी 3 ऑप्शन देते, याच्यामध्ये 3 टाईप म्हणून तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्ही या ठिकाणी एक 1999च्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये तुम्हाला कंपनीकडनं एक साडी गिफ्टमध्ये दिली जाते. आज मला सांगा, दिवाळीला स्वतःसाठी सगळ्यांनी नक्की साडी घेतली असेल, तर या ठिकाणी 1999 मध्ये कंपनीकडनं तुम्हाला एक साडी गिफ्टमध्ये दिली जाते, ज्या साडीच्या माध्यमातून तुम्ही या व्यवसायाला सुरुवात करू शकता. एक दुसरा ऑप्शन आहे 2499, ज्याच्यामध्ये तुम्ही एक ऑर्गेन्झा सिरोस्की वर्कची स्पेशल साडी जी कंपनीची आहे ती तुम्हाला गिफ्टमध्ये दिली जाते. किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये साडी प्लस ज्वेलरीचे कॉम्बो त्याच्यामध्ये आम्ही करतोय, ती पण तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. चॉईस तुमची आहे. किंवा तिसरा ऑप्शन तुम्हाला कंपनी देते, याच्यामध्ये तुम्ही 15,000 रुपये डीपीचे खरेदी माल करू शकता तुमच्या चॉईसवर. कुठल्याही मेगा स्टोअरमध्ये जाऊन 15,000 रुपये या तुम्ही कंपनीच्या ऑनलाईन पोर्टलमधूनही घेऊ शकता. 15,000 रुपयाची जर तुम्ही ऑनलाईन खरेदी करता तर तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन कंपनीकडून दिलं जात असतं. त्यासोबत चौथा ऑप्शन सुद्धा आहे, तुम्ही जर मिनी स्टोअर सुद्धा घेत असाल तर मिनी स्टोअरच्या माध्यमातूनही तुम्ही ह्या बिझनेसमध्ये सुरुवात करू शकता. गाईज, हे तर काय नाही, चिल्लर आहे. पण कंपनी काय काय देते? कंपनी तुम्हाला बिझनेस प्लॅन देते, कंपनी तुम्हाला टीम देते, कंपनी तुम्हाला प्रोजेक्ट देते, कंपनी तुम्हाला आयडिया देते, कंपनी तुम्हाला मॅनेजमेंट देते, कंपनी तुम्हाला सेल्स देते, कंपनी तुम्हाला गोल्स देते, कंपनी तुम्हाला कस्टमर देते, कंपनी स्ट्रॅटेजी देते, कंपनी ट्रेनिंग देते, कंपनी नॉलेज देते, कंपनी मार्केट देते. आणि त्याच्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं जे कंपनी देते ते म्हणजे तुम्हाला मिळणारा मान सन्मान, सल्यूट. आज तुम्ही कुठेही जा, तुम्ही जर प्रत्युष डिस्ट्रीब्युटर असाल तर लोक तुमच्याकडे गर्वाने बघतात, अरे ही प्रत्युष करते. हा सगळ्यात मोठा आज अभिमान मार्केटमध्ये आज प्रत्युषच्या सर्वसामान्य लोकांना मिळतोय. आणि हे आज प्रत्युषचं सगळ्यात मोठं यश आहे. आज महाराष्ट्राच्या ह्या जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी प्रत्युषचे मेगा स्टोअर वर्क करतायत, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी कंपनीचं इंस्टाग्राम पेज आहे, यूट्यूब चॅनल आहे, FB पेज आहे. त्याचसोबत या ठिकाणी कंपनीचा कस्टमर केअर नंबर आहे. कंपनी हे बघा, हे सगळं लिगल आहे. तर कंपनीच्या ॲड्रेस सहित तुम्हाला दिलेलं आहे. जर कंपनी एवढ्या लेवलला काम करते तर कुछ तो बडी बात आहे. सो गाईज, एक लक्षात ठेवा, आज हजारो लोक या प्रत्युषच्या माध्यमातून आज भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांचं करिअर करत आहेत. पण या मीटिंगमध्ये पण अशा कित्येक महिला आहेत ज्यांनी प्रत्युषच्या माध्यमातून स्वतःचं करिअर केलंय. अशा महिलांना ऐकायचं आहे का? तुम्हाला नाही आवड, आम्हाला पण नाही सवड. तुम्हाला असेल आवड तर आम्हाला आहे सवड. मीटिंग होऊन 5 मिनिट झालेत, माझी 10 वाजून 5 मिनिटांनी मीटिंग संपते. पण तुम्हाला आवड असेल तर मी पुढचे 5 मिनिट काही अशा लोकांना बोलण्याचा चान्स देईल. आर यू रेडी? मी इन्व्हाइट करतो 3 स्टार डायरेक्टर, जे पहिले हँडराईज करतील त्यांनाच बोलायचा चान्स मिळेल. स्टार डायरेक्टर ओनली आज. थँक्यू सो मच. आता कोणी हँडराईज करू नका. बाकी मी सगळ्या फॅमिलीजला रिक्वेस्ट करतो, प्लीज तुम्ही चॅटबॉक्समध्ये तुमचं जे काही प्रत्युषचं इन्कम असेल तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाकू शकता. आणि इथे असलेल्या सगळ्या महिलांना मी रिक्वेस्ट करेल, तुम्ही सगळ्यांचे चॅटबॉक्स बघा ज्याच्यामध्ये ते त्यांचं इन्कम टाकत आहेत. सो मी रिक्वेस्ट इन्व्हाइट करतो या ठिकाणी दीपाली खरात मॅम फ्रॉम संभाजीनगर. येस मॅम. हॅलो सर, हॅलो एव्हरीवन. माझं नाव दीपाली खरात, मी छत्रपती संभाजीनगरवरून बिलॉंग करते आणि लास्ट 6 मंथ झाले मी प्रत्युषमध्ये वर्क करते ऍज अ स्टार डायरेक्टर म्हणून. आणि माझा आतापर्यंतचा इन्कम आहे हा 1,13,000. खरं तर हा इन्कम मी घर बसल्या घेतला, माझी फॅमिली बॅलन्स करून आणि अदर गोष्टींना बॅलन्स करून. हा असा प्लॅटफॉर्म आहे आपल्या लेडीजसाठी की जिथं प्रत्येक लेडीजचं एक स्वप्न असतं, स्वतःची ओळख निर्माण करणं. म्हणजे नेम, फेम, मनी या 3ही गोष्टी प्रत्युष तुम्हाला देतं. कारण की मी स्वतः या गोष्टी इथं कमवलेल्या आहेत. आणि एक हाऊस वाईफ ते आज एक बिझनेस वुमन म्हणून एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. मी नवीन लोकांना एकच मेसेज देईल की ज्यांनी कोणी तुम्हाला हा प्लॅटफॉर्म दिलाय त्यांना फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू म्हणा. कारण की खरंच खूप बेस्ट अपॉर्च्युनिटी ते तुमच्याजवळ घेऊन आलेले आहेत. आणि मी थँक्यू म्हणेल राहुल सर आणि कीर्ती मॅम यांना की यांनी खरंच खूप बेस्ट अपॉर्च्युनिटी लेडीजसाठी क्रिएट केली. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच मॅम. गाईज, आपण बघतोय या ठिकाणी मी चॅटबॉक्स बघतोय, लोकांच्या इकडे इंस्टाग्रामला पण लोकांचे रिप्लाय येत आहेत. 5,000, 25,000, 11,000, 12,000, 2400, 2500, 50,000, 70,000, 1 लाख रुपये इन्कम आहे. चॅटबॉक्स बघा सगळ्यांनी. कोण आहे, कुठून आहे, काहीच माहित नाहीये. पण आज हजारो लाखो रुपये महिला कमवत आहेत आणि हेच प्रत्युषचं सगळ्यात मोठं सक्सेस आहे. सो मी नेक्स्ट इन्व्हाइट करतो या ठिकाणी दीपा माधुरी व्यवहारे मॅमना. येस माधुरी मॅम. हॅलो सर, मी माधुरी व्यवहारे छत्रपती संभाजीनगरवरून बोलते. प्रत्युषला जॉईन करून मला 7 महिने कंप्लीट झालेले आहेत आणि या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये माझं इन्कम 1 लाख आहे. आणि मी प्रत्युषमध्ये ॲज अ स्टार डायरेक्टर म्हणून वर्क करतेय. नवीन लोकांना फक्त मी एवढंच सांगेल, सरांनी जी बेस्ट अपॉर्च्युनिटी आपल्याला दिलेली आहे, तुम्हाला जर काही काम करायचं असेल तर 8 तास घराच्या बाहेर जाऊन हजारो वाईट नजरेचा सामना करून तुम्हाला
हे 8 तास बाहेर काम करावं लागतं. बट सरांनी हा असा प्लॅटफॉर्म बनवला आहे स्पेशली लेडीजसाठी की जिथे तुम्ही सर्व काही मॅनेज करून घर फॅमिली सांभाळून हा बिझनेस करू शकता. सो मी रिक्वेस्ट करते ज्यांनी कोणी तुम्हाला ही लिंक दिलेली आहे त्यांना थँक्यू म्हणून खरंच प्रत्युषवरती विश्वास ठेवून तुम्ही प्रत्युषला जॉईन करा आणि थँक्यू म्हणेन सर तुम्हाला. तुम्ही ही बेस्ट अपॉर्च्युनिटी आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांसाठी बनून जे घरचे म्हणतात की तुला चपाती बनवण्याशिवाय काही येतं का ग, आणि त्याच महिलांना मी सांगते मला चपाती बनवण्याशिवाय अजूनही काहीतरी येऊ शकतं आणि हे सिद्ध करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म सरांनी बनवलेला आहे. सो थँक्यू सर आणि थँक्यू कीर्ती मॅम. थँक्यू सो मच मॅम. आणि बघू शकता गाईज, मॅम आज घरातून बाहेर न पडता या बिझनेसला इतक्या मोठ्या लेवलला बिल्ड करतात. सो थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन मॅम. लास्ट बट नॉट लिस्ट मी या ठिकाणी इन्व्हाइट करतो बार्शीमधून एका छोट्याशा ग्रामीण भागातून आज भारतामध्ये सगळीकडे गाजतायत अशा दीपाली करपे मॅम. येस दीपाली मॅम. थँक्यू सर. थँक्यू ऑल ऑफ यू. मी दीपाली करपे बार्शीवरनं बिलॉंग करते. आज प्रत्युष जॉईन करून 7 महिने पूर्ण झालेले आहेत. आज मी स्टार डायरेक्टर म्हणून वर्क करत आहे. आज माझं इन्कम आहे 1,14,000 प्लस. मला खूप अभिमान आहे. मी खूप खुश आहे. मी प्रत्युष जॉईन केल्यापासून माझ्यामध्ये बरेचसे काही चेंजेस झालेले आहेत आणि मी नवीन लोकांना एकच मेसेज देऊ इच्छिते की घराच्या बाहेर कुठेही न जाता फक्त रेफरल मॉडेल मधनं एवढं इन्कम मी घेतलेलं आहे. तुम्ही भारतामध्ये कुठेही जॉईनिंग करू शकता. नक्कीच मी थँक्यू म्हणेल राहुल सर, कीर्ती मॅम अँड थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच मॅम. सो वेळेच्या अभावी सगळ्यांना बोलण्याचा चान्स नाही देऊ शकत. फक्त 3 नवीन लोकांना आज बोलण्याचा चान्स आजच्या मीटिंगमध्ये होता. गाईज लास्ट बट नॉट लिस्ट ॲज अ ओनर म्हणून मी एक मेसेज नक्की दिला आजच्या मीटिंगमध्ये सगळ्यांना. एक लक्षात ठेवा, लक्ष द्या, शेवटचं 1 मिनिट घेईल. माझा टाईम संपलाय मला माहीत आहे, पण काय होतं, हा प्लॅटफॉर्म जेव्हा मी क्रिएट करत होतो, ज्या दिवशी मला आठवते आजपर्यंत तो दिवस जेव्हा मी प्रत्युषची सिस्टम बनवत होतो, 10 वर्षाचा खूप मोठा एक्सपिरियन्स होता. आणि या एक्सपिरियन्समध्ये बॅड पॅच, चांगले दिवस, वाईट दिवस सगळं बघितलं होतं, अप डाऊन बघितलं होतं. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा दिवस होता तो म्हणजे 1 सप्टेंबर 2022, ज्या दिवशी गणपतीसाठी मी पुण्यावरून माझ्या गावी आलो आणि अचानकपणे रात्री 12 वाजता गणपतीची तयारी करून आम्ही झोपल्यानंतर सकाळी 4 वाजता आम्हाला असं कळतं की आमचे वडील या जगात नाही राहिले. आणि तो धक्का आमच्या परिवाराला इतका मोठा होता गाईज. आणि त्या दिवशी एकच मी निर्णय घेतला होता की जी वेळ माझ्या आईवरती आली आहे ती माझ्या मुलीवरती आणि माझ्या बायकोवरती आयुष्यात आली नाही पाहिजे. गाईज आज का प्रत्युष केलं पाहिजे? तुम्ही बिझनेस करा हा नंतरचा विषय, पैसे कमवा हा त्याच्यानंतरचा विषय, पण तुम्ही स्वतःच्या पायावर स्टँड राहणं, तुम्ही या व्यवसायाच्या माध्यमातून मार्केटचं नॉलेज घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण वेळ निघून गेल्यावर मी काहीतरी करते हे म्हणण्यापेक्षा वेळ असताना मी काहीतरी शिकते हे म्हणणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या काळात तुमच्यापेक्षा तुमचे मुलं हुशार आहेत. येस ओर नो? हे मान्य करता? आणि जर वाटत असेल की ह्या काळात मला काहीतरी करायचं आहे तर पैसा कमवणं नंतर ठेवा, पण काहीतरी शिकण्यासाठी, काहीतरी पुढं जाण्यासाठी ह्या व्यवसायाला नक्की जॉईन करा. मी तुमचा मुलगा, तुमचा लहान भाऊ या नात्याने एकच शब्द देईल, ह्या व्यवसायात तुमचं काडी मात्र नुकसान या जन्मात तर होणार नाही, गॅरंटी मला आहे. डोळे बंद करून ज्या व्यक्तीने ह्या मीटिंगला आजची लिंक दिली आहे त्या व्यक्तीला कॉल करा, मेसेज करा, थँक्यू म्हणा की ताई तुम्ही मला हा बिझनेस दिला, तुम्ही मला आजची लिंक दिली. आणि नक्की या व्यवसायाला सुरुवात करा. उद्या रात्री ठीक 9 वाजता स्पेशल ट्रेनिंग असणार या बिझनेसला कसं बिल्ड करायचं या रिगार्डिंग. सो भेटूया उद्या रात्री ठीक 9 वाजता. तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू सो मच. अलविदा. जर माझ्याकडून काही चुकीचा मेसेज आला, माझं बोलणं लागलं असेल तर त्यासाठी मनापासून सॉरी म्हणतो. फक्त एवढंच वाटतं लोकांनी हसत खेळत शिकलं पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे. आणि खूप सारे दुःखी आत्मे होते, त्या दुःखी आत्म्यांना सुखी भव म्हणून मी थांबतो. थँक्यू. थँक्यू सो मच इंस्टाग्राम फॅमिली अँड विश यू ऑल द बेस्ट. आणि सगळ्यांनी नक्की प्रत्युषला साइन अप करा. थँक्यू.